श्रीराम सुखावे जे कोणी दृष्टी सुखावली सीता गोरटे आल्हाद पोटे सौमित्रा। प्रभू रामचंद्र भगवान की जय असं असणार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची जटायूची भेट झालेली आहे। जटायूने आपली सर्व ओळख प्रभू रामचंद्रांना सांगितली आणि त्याने सांगितलं की या पंचवटीच्या ठिकाणी तुम्ही राहा आणि राहा म्हणून सांगितल्यानंतर ज्यावेळेस प्रभू रामचंद्र सीतामाई आणि लक्ष्मणजी त्या गंगेच्या किनाऱ्यावरती त्या पंचवटीजवळ ज्यावेळेस गेले तो परिसर पाहिल्यानंतर अत्यंत आनंद त्या सर्वांना झालेला आहे। श्रीरामा दे कोणी आल्हा दे कोकिळा कुजते पंचम शब्दे घुमरी घुमती स्वानंदे सुखानुवाद अतिमधुर। आणि अशा प्रकारे असणाऱ्या त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आलेले पाहून जे काही पक्षी आहेत ती जी कोकिळ आहे ते अत्यंत सुमधुर गायनामध्ये असणारे गायन करू लागलेले आहे। ते आणि ज्या काही घुमऱ्या असतात त्या सुद्धा आपल्या स्वरामध्ये त्या ठिकाणी बोलू लागले आहे। श्रीरामा तू सीते तू धन्य धन्य सुमित्रा तू ऐसे कपोत पूज तू पुण्य पुरुषार्थी येवने। आणि अशा प्रकारे असणारा जो त्या ठिकाणी पोपट आहे तो असणारा प्रभू रामचंद्रा तू लक्ष्मणा तू हे सीते तू अत्यंत धन्य अशा प्रकारचे आहात असा असणारा बोलू लागले आहे। स्वतः प्रमाण के परत प्रमाण प्रयोगोपादेने व्यावर्तित कोण जहद जहल लक्षणेचे काय प्रयोजन शुक सारिका पण विवादते। आणि जे पोपट आहे आणि त्याच्यासोबत जी असणारी मादी पोपट आहे हे सुद्धा असणार त्या ठिकाणी ह्या जगतामध्ये प्रभू रामचंद्र का आलेले आहे। स्वतः प्रमाणवाद आणि प्रतप प्रमाणवाद जे असणार त्या ठिकाणी वेदामध्ये सांगितलेले आहेत या सर्व गोष्टींचा असणार त्या ठिकाणी एकमेला गोज गोष्टी करून सांगू लागलेले आहे। जे ते शुक बोले विचक्षण आत्मा येते स्वतः प्रमाण जो जग जग नेने श्रीराम पूर्ण लक्षावा। आणि त्या ठिकाणी असणारा जो काही पोपट आहे तो असणारा बोलू लागलेला आहे सारिकेला की हे सारिका हे ठिकाणी असणारा सगळ्यात असणारा प्रथम प्रमाणवाद असणारा स्वतः प्रमाणवाद जे आहे तेच प्रभू रामचंद्र आहेत आणि त्या प्रभू रामचंद्रामुळेच असणारा त्या ठिकाणी जग आहे त्या जगाचे असणारे चलनवलन होतं। अशा प्रकारे असणार त्या दोघांमध्ये गुज गोष्टी चालू आहेत। ऐसे पक्षी विवादते तेने सुखावे श्रीराम मूर्ती लक्ष्मणे चमत्कारे चित्ते सीता सत्ये स्वानंदे। आणि अशा प्रकारे ज्यावेळेस असणारे प्रभू रामचंद्राविषयी भगवंताविषयीच असणारे पशु पक्षी बोलतात हे पाहिल्यानंतर प्रभू रामांना अत्यंत आनंद झाला आणि लक्ष्मणजी असणारे त्यांचं जे काही वाद संवाद चालू होता ते पाहून आश्चर्यचकित झालेले आहेत आणि सीतामुळे देखील अत्यंत आनंदित त्या ठिकाणी गेल्यामुळे झालेले आहे। मयूर आनंदे नाचता शोक पिंगळे अनुवादत येवने बसल्या श्री रघुनाथ पुण्य पुरुषार्थ पावेल। आणि असं असणारा प्रभू रामचंद्र या वनामध्ये आल्यामुळे मोर जे आहेत मोर सुद्धा आपला पिसारा उंच करून नाचू लागलेले आहेत। पिंगळा असणारे त्या ठिकाणी सुमधुर गायन करू लागले आहेत आणि पोपट वगैरे ज्या सर्व असणाऱ्या पशु पक्ष्याच्या जाती आहेत त्या अत्यंत आनंदित झालेल्या आहेत आणि प्रभू रामचंद्र या वनामध्ये आल्यामुळे आपल्याला असणार त्या ठिकाणी सौभाग्यता प्राप्त होणार म्हणून आनंदित होऊ लागले आहे। आते पावन पंचवटे श्रीराम वसल्या जगजेटे मारील राक्षसांच्या पोटे सुख संतुष्टे ते लोके। अत्यंत पावन अशा प्रकारचे प्रभू रामचंद्र या पंचवटीमध्ये आल्यानंतर अत्यंत पुनीत असणारा या ठिकाणी जागा होणार आहे आणि त्यांना असणारे राक्षस मारण्यासाठी अत्यंत पवित्र अशा प्रकारची जागा हे बोलू लागली आहे। ऐकोने पक्षांचे पूजित संतोषला श्री रघुनाथ सौमित्राशी स्वय सांगत आश्रम येते निर्मावा। आणि अशा प्रकारे असणाऱ्या सत्सत विवेकाच्या गोष्टी ज्यावेळेस त्या पशु पक्ष्यांच्या मुखातून प्रभू रामचंद्र ऐकू लागले त्याच्यामुळे प्रभू रामचंद्राला आनंद झाला आणि लक्ष्मणाला त्यांनी सांगितलं की हे लक्ष्मणा आपल्याला याच ठिकाणी असणारा आपला पर्णकुटी निर्माण करायचे। अरुणा वरुणा संगम सारा प्राचे सरस्वती पवित्र लक्ष्मी सुंदर कपालेश्वर करी सत्वार श्वाश्रम। आणि त्या ठिकाणी अरुणा यमुना ज्या काही असणार अरुणा वारुणा या नद्या आहेत आणि गंगा यमुना सरस्वती या तिन्ही नद्याचा संगम त्या ठिकाणी जवळच आहे आणि कपाळेश्वराचं जे काही मंदिर आहे ते सुद्धा असणार आपल्या सलगच असल्या कारणानं याच ठिकाणी आपण जर आश्रम निर्माण केला तर ते आपल्यासाठी सर्वात उपयुक्त अशा प्रकारचं ठरेल असा विचार प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला सांगितलेला आहे।
गंगा तीर सम सुशीळ वृक्ष पुष्पे तस फळ मला या निळ सुपरिमळ सुख प्रवाळ येवनी. आणि हे लक्ष्मण या ठिकाणी गंगा आहे आणि गंगेचं जे काही जल आहे ते पवित्रच आहेत, परंतु असणार अत्यंत शीतल अशा प्रकारचं आणि पिण्यासाठी योग्य असं आहे. आणि हे जे वन दिसू लागलेलं आहे त्या वनामध्ये सफलित अशा प्रकारचे सर्व झाडांना फुलं दिसू लागलेले आहेत. आणि मलयाद्री पर्वत जवळच असल्यामुळं जो काही मलय चंदन आहे त्या चंदनाचा असणारा अत्यंत सुगंध सुद्धा या ठिकाणी दरवळू लागलेला आहे. अशा प्रकारचे असणारे जागा आपल्याला या ठिकाणी राहण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचे आहे. तू तावने जस का लक्ष्मणा सर्वांगे सुंदर सुलक्षण येथे वसता सुख संपूर्ण करे निर्माण आश्रम. आणि हे लक्ष्मणा तू असणारा या ठिकाणी अत्यंत सुलक्षणे अशा प्रकार तुझे जे काही लक्षण आहेत अत्यंत पवित्र अशा प्रकारचे आणि सेवाधार्य असणारे शिरोधार्य वंदन करणारा तू आहेस. आणि त्यामुळे तू हे जे सर्व काही कार्य आता पर्णकुटी निर्माण करण्याचं आहे ते योग्य रीतीने चालू कर अशा प्रकारे प्रभू रामचंद्र बोलू लागले. लक्ष्मणाचे शुभ लक्षण नाना म्हणून नेले आपण श्री वंदोने श्रीरामचरण करे निर्माण आश्रम. आणि लक्ष्मणाचा असणारा एक त्या ठिकाणी होतं की प्रभू रामचंद्राने कोणतंही त्यांना काम सांगितलं की नाही हा शब्दच असणारा त्यांच्या मुखामध्ये नव्हता. प्रभू रामचंद्राने सांगता क्षणीच असणारा लगेच निर्माण करतो म्हणून कामाला लागलेले. यज्ञशाळा द्विजशाळा जीवनशाळा शेनशाळा निर्मिल्या पर्णशाळा देवीशाळा ऋषीवासा. आणि आता असणार प्रभू रामचंद्राने सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी राहण्यासाठी झोपण्यासाठी एक वेगळी असणारे पर्णकुटी आहे, खाण्यासाठी एक वेगळी आणि असणार जे काही ब्राह्मण वृंद त्या ठिकाणी राहणार होते त्यांच्याकडून विद्या घेण्यासाठी त्यांच्याकडून शिकण्यासाठी अशा प्रकारे असणार वेगवेगळ्या प्रकारचे असणार त्या ठिकाणी पर्णकुटी निर्माण करण्याचं कार्य लक्ष्मणजीने केलेलं आहे. वृंदावने सुमनवने शोभताते वने उपवने बिल्वाश्वत्थ मधुवने आम्रवने मगमगीत. आणि असं असणारा त्या ठिकाणी त्या जंगलामध्ये आम्रई होती किंवा आवळ्याच्या असणाऱ्या बागाच्या बागा होत्या. पुन्हा जे काही असणारे फळ आहेत पेरू म्हणा काजू म्हणा या सगळ्या गोष्टी असणाऱ्या बेलाचं त्या ठिकाणी वन होते. या सगळ्या गोष्टीने असणारं उपयुक्त अशा प्रकारची जागा म्हणजे ती पंचवटी त्या ठिकाणी आहे. पंच वृक्षांची दाटे गंगा तीरे निकटा निकटे त्या माझी शोभे पंचवटी देखता दृष्टे मन निवे. आणि त्या ठिकाणी असणारे पाच जे काही वृक्ष एका ठिकाणी उगवलेले आहेत आणि त्यांच्या जे काही फांद्या आहेत ते म्हणजे अत्यंत उंच अशा केलेले आहेत. त्यांची सावली सुद्धा अत्यंत कोमल अशा प्रकारचे असणारे लागू लागलेले आहे. आणि अशा प्रकारच्या स्थानामध्ये पंचवटीला आश्रम निर्मितीचं कार्य लक्ष्मणजी करू लागलेले आहे. अरुणा वरुणा सरस्वती त्रिवेणी वाहे आश्रमाप्रती सुंदर कपालेश्वर स्थिते सन्मुख भासते आश्रमी. आणि असं असणाऱ्या अरुणा वारुणा ज्या नद्या आहेत ते सुद्धा त्या आश्रमाच्या बाजूनेच वाहत आहेत. गंगा यमुना सरस्वती यांचा संगम देखील असणारा जवळच आहे. आणि कपाळेश्वराचं मंदिर देखील असणारं सलगच त्या ठिकाणी पर्णकुटीचे आहे. आणि अशा प्रकारच्या असणाऱ्या शोभनीय स्थानामध्ये लक्ष्मणजीने पर्णकुटी तयार केलेली आहे. पंचवटे आश्रम सुहावा येच श्रीरामाची निज सेवा लक्ष्मणे केले सद्भावा श्री राघव सुखार्थी. आणि सद्भाव स्वरूप असणार प्रभू रामचंद्र सुखकर होणार जर असतील त्यामुळे असणार प्रभू रामचंद्राने ज्या ठिकाणी पंचवटीत असणारा आश्रम निर्माण करण्यास सांगितलेला आहे त्याच ठिकाणी अत्यंत आनंदाने लक्ष्मणजीने पर्णकुटी तयार केलेली आहे. उत्तम उत्तम आश्रम स्थिते देखोने सुखावे श्री रघुपती लक्ष्मणाशी अतिप्रेते सुखानुभूते आलिंगी. आणि आपण असणारे कशा प्रकारे कार्य केलं म्हणजे कशा प्रकारे आश्रम निर्माण केला तर प्रभू रामचंद्रांना आनंद होईल त्याच रीतीने आपण असणारं कार्य केलं पाहिजे. या हिशोबाने असणार अत्यंत आनंदाने आणि प्रेमपूर्वक लक्ष्मणजी त्या पर्णकुटीचं कार्य करू लागले आहे. सोये श्रीराम सुखस मेळे नाना पुष्पे नाना फळे निजाश्रमी दिदला फळे जनक बाळे समवेत. आणि अशा प्रकारे असणारा प्रभू रामचंद्रासोबत जे आहे ते सीतामाता आलेले आहेत आणि या सगळ्या असणार त्यांना लागणारे फळं फुलं जी काही सेवा त्या ठिकाणी करायची आहे त्याचमुळे असणारे लक्ष्मणजी त्या दोघांच्याही सेवेकरता अयोध्येहून आलेली आहेत. श्रीराम सीताश्रमास्थिते तेने लक्ष्मणा सुख संपत्ती
सेवा करावया होराते उल्हास चित्ते चौगुणा. आणि प्रभू रामचंद्राने जे काही सांगितलेलं कार्य आहे ते एकदा पूर्ण झालं की थांबायचं नाही. प्रभू रामचंद्राकडून असणारं कार्य ऐकायचं आणि लगेच असणारं पुन्हा दुसऱ्या कार्याला लागायचं. म्हणजे आपला सेवाभाव जो आहे अत्यंत जागरूकतेने त्या ठिकाणी लक्ष्मणजी करू लागले. कुश पुष्पे सुस्वाद फळे शीतळ जळे सुपरिमळे. लक्ष्मण पूर्वे सर्व काळे सेवा बळे उल्हासे. आणि प्रभू रामचंद्राची अखंड सेवा करण्यासाठी अत्यंत उत्सुक असणारे लक्ष्मणजी जसंही असणारे प्रभू रामचंद्रांना पूजेसाठी फुलं लागतील, खाण्यासाठी असणाऱ्या उपहारामध्ये फळं लागतील, या फुलाची असणारी पूर्तता करायची. पुन्हा असणार यज्ञासाठी जे काही लाकडं वगैरे लागतील या सर्वांची असणारी पूर्तता करण्याचं कार्य अत्यंत प्रीतीपूर्वक लक्ष्मणजी त्या ठिकाणी करू लागले आहे. श्रीराम सेवेचे नेज सुखा लक्ष्मणाचे आत्यंतिक. विसरला द्वंद्व दुःख परमारेक सेवेचा. आणि प्रभू रामचंद्राच्या सुखामध्ये सुख मानणारे लक्ष्मणजी असल्या कारणानं त्यांनी आपल्याला काम सांगितलं. मी असणारा नुसता कामकडी आहे किंवा असणारा मला प्रभू रामचंद्र असंच का सांगतात. या गोष्टीचं असणारा जे काही द्वंद्व दुःख आहे, मी शरीर आहे किंवा मी असणारा सेवक आहे, हे सगळं विसरलेले आहेत. मला फक्त असणारा प्रभू रामाची सेवा करायची एवढाच आनंद असणारा अखंड मनामध्ये धरून प्रभू रामचंद्राची अहोरात्र सेवा करू लागलेली आहे. श्रीराम सीतेचे चरण तीर्थ सौमित्र नित्य सेवित. सेवे सेविकिले जीवित सावचित्त सर्वार्थी. आणि अत्यंत असणारा अखंडित प्रभू रामचंद्राची सेवा करू लागले आहेत. म्हणजे एक क्षणही असणाऱ्या सेवेपासून दूर नाहीत. ते प्रभू रामचंद्राची सेवा तर करायचे, परंतु दररोज सकाळी असणारा उठल्यानंतर आपला जो काही विधी आहे, विधी सर्व असणारा झाल्यानंतर प्रभू रामचंद्र सीतामाईला समोर बसवायचं, त्यांचे असणारे पाय धुवायचे आणि तेच असणारं तीर्थप्राशन करायचं. अशा प्रकारे प्रेमयुक्त सेवा लक्ष्मण म्हणजे त्या ठिकाणी करू लागलेली आहे. सीते पाशी संरक्षण श्रीरामे ठेवून लक्ष्मण. आपण करू गेला स्नान अतिविंदान तीर्थे झाले. आणि आता प्रभू रामचंद्र जे आहेत ते स्नान विधी करण्यासाठी माता सीतेला पर्णकुटीमध्ये ठेवलेलं आहे. आणि लक्ष्मणाला त्या ठिकाणी सांगितलं की तू असणारा या सीतामाईची सेवा कर. आणि असं सांगितल्यानंतर त्या ठिकाणी काय घडलेलं आहे. श्री रघुनाथासी देखता कदा निद्रा न करी सीता. श्रीराम स्नाना गेला असता विश्रामता निजेले. आणि ज्या वेळेस असणारा प्रभू रामचंद्र आश्रमामध्ये असतील, प्रभू रामचंद्र जवळ असल्यानंतर असणार माता सीते कधीच असणार माता सीताने अंग टाकलं नाही. आणि प्रत्येक दर दिवशी असणार असं घडायचं की प्रभू रामचंद्र स्नानासाठी गंगेला गेले की पुन्हा असणार थोडं त्या ठिकाणी झोपायचं. अशा प्रकारचा असणारा दररोजचा नियम जो आहे तो माता सीतेचा त्या ठिकाणी आहे. लक्ष्मणाचे दृष्टी समोरे सीता स्वभावे निद्रा करे. वस्त्र उडाले भुयावरे कुचांतरे निर्मुक्ता. आणि अशा प्रकारे असणारा ज्या वेळेस प्रभू रामचंद्र असणारा त्या ठिकाणी आंघोळीला गेलेले आहेत, स्नानविधीला गेले, माता सीता त्या पर्णकुटीमध्ये झोपलेल्या आहेत. आणि झोपलेले असताना राखण म्हणून लक्ष्मणजी त्या ठिकाणी राखण करू लागले. आणि राखण करत असताना असणार त्या ठिकाणी सीतामाई झोपल्यामुळं वारा आल्यामुळे असणार त्यांचं जो काही असणारे साडी आहे थोडी बाजूला सरकलेली आहे. सुमित्रासी श्रीराम ध्यान न देखे कुच न देखे जगन. सीता दिसताय नग्न हे ज्ञान तो नेने. आणि ज्यावेळेस असणारं थोडंफार असणारं इकडे तिकडे झाल्यानंतर ज्या सीतामाई आहेत त्या झोपेतच आहेत, परंतु अखंड असणारं प्रभू रामचंद्राच्या नामामध्ये तल्लीन असणारे जे लक्ष्मणजी होते त्यांनी असणारं फक्त रक्षण करण्यामध्ये असणारं ध्यान दिलं आहे. विधेयी स्थितीमध्ये त्या ठिकाणी बसल्या कारणानं त्यांना असणार त्या ठिकाणी या सृष्टीमध्ये काय झालंय आणि काय नाही या गोष्टीचं असणार त्यांना थोडं सुद्धा भान त्या ठिकाणी राहिलेलं नाही. श्रीराम करून आला स्नान सीता दिसताय नग्न. लक्ष्मणासे स्वयापन काय वचन बोलत. आणि अशा प्रकारे असणाऱ्या स्थिती निर्माण झाल्यानंतर प्रभू रामचंद्र स्नान विधी करून उरकून आल्यानंतर ज्या वेळेस प्रभू रामांनी पाहिलं की माता सीता असणार त्या ठिकाणी झोपलेल्या आहेत आणि जो काही पदर असणारा तो बाजूला पडल्यामुळं जे काही लक्ष्मणने त्या ठिकाणी असणारं संरक्षण करू लागले आहेत त्या स्थितीवरून असणारा प्रभू रामचंद्र काय बोलू लागले. स्त्रीता वाग्नि कुंड केवळ नार ग्रत कुंभ तो विवळ. कोणी नारी गुयस्थळ मरणी चाळ
कोणाचे. आणि असं प्रभू रामचंद्राच्या मनात विचार आला की ज्या वेळेस असणारा जी काही स्त्री आहे तो अग्निकुंभ अशा प्रकारचा आहे आणि त्या अग्नीमध्ये असणारा पुरुष म्हणजे त्यामध्ये टाकणार तूप अशा प्रकारचा आहे. त्याने असणारा जसा अग्नी भडकतो तशा प्रकारे असणारा या सृष्टीमध्ये कोण आहे की ज्याला असणारा स्त्री पाहिल्यानंतर मोह होणार नाही असा विचार प्रभू रामचंद्र करू लागले. पिता ज्याचा सुचिरभूत माता पवित्रता निश्चित श्रीराम सेवे नित्यरत त्याचे चित्त चळेना. आणि अशा प्रकारे असणारा पिता ज्याचा सुचिरभूत अशा प्रकारचा पिता स्वरूप असणारा प्रभू रामचंद्र असणारा जगत पालक जगत चालक अशा प्रकारचे आहेत आणि माता जी आहे ती जगदवंदनीय अशा प्रकारचे असल्या कारणानं जे काही लक्ष्मणजी आहेत ते भक्तीमध्ये असणारे रथ असल्या कारणाने या सगळ्या गोष्टीपासून दूर आहेत. कारण असणारा कामावर विजय मिळवलेला अशा प्रकारचे लक्ष्मण असल्या कारणानं त्या कोणत्याही गोष्टीचा असणार त्यांना अपकार त्या ठिकाणी झालेला नाही. श्रीराम भक्ताची निज स्थिती भूय भूयार्थ देखते तिने चळेना चित्तवृत्ती जाणणे चिते श्रीराम. आणि त्या ठिकाणी असणारं प्रभू रामचंद्राचे जे काही भक्त अशा प्रकारचे लक्ष्मण जे आहेत त्यांना असणारं गुह्यातील गुह्य असणारं ज्ञान असल्या कारणानं या अवघ असणारा या पृथ्वीवरती आलेल्या शरीररूपी असणारा मांसाचा गोळा पाहून असणारा चित्त चलित अशा प्रकारचं होत नाही तर असणारा अखंड असणाऱ्या वासनेच्या सुखापेक्षा देखील असणारं परमामृताचं सुख घेणारे अशा प्रकारचे लक्ष्मण जे आहेत ते प्रभू रामचंद्रांना कळून चुकलेलं आहे. देहीची विकार वृत्ते स्त्री पुरुषत्वाभिव्यक्ती देह देहातीत देखते त्यांची वृत्ती चळेना. आणि त्या ठिकाणी असणारा प्रभू रामचंद्राने विचार केला की हे विदेह स्थितीमध्ये त्या ठिकाणी गेल्या ज्याला असणारा देहभाव आहे त्यालाच असणारा स्त्री पुरुष आहे आणि ज्याला आत्मभाव आहे त्याला आत्मा आणि आत्मा हे असणारे दोन भाव नसतात. तर आत्मस्वरूपाने पाहिल्यानंतर स्त्री काय पुरुष काय कुत्रा मांजर काय हे सगळे समस्वरूपाने दिसत असतात आणि अशा प्रकारचे असणारे भक्ती लक्ष्मणाचे असल्या कारणानं त्यांचं चित्त असणारे त्या ठिकाणी चलित झालेले नाही असा विचार देखील प्रभू रामचंद्र करू लागलेले आहे. सीता जगदंबा स्वे सृष्टी पाहोनी लक्ष्मणाची कसवटी ऐकोनी दोघांची या गोष्टी स्वे उठे सलज्ज. आणि त्यावेळेस असणारा माता सीता जी आहे ती जगदंबा अशा प्रकारची आहे. ती असणाऱ्या पृथ्वी अगोदर होती नंतर आहे आताही असणार त्या ठिकाणी वर्तमान काळामध्ये आहे. आणि अशा प्रकारची जगदंबा मातेने असणाऱ्या लक्ष्मणजीचं त्या ठिकाणी परीक्षा घेण्यासाठी ही सर्व काही स्थिती निर्माण केलेली होती. परंतु ज्यावेळेस प्रभू रामचंद्राचं आणि लक्ष्मणजीचं असणार त्या ठिकाणी संभाषण झालं प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला असणार त्या ठिकाणी काही बोलत होते हे पाहिल्यानंतर अत्यंत लाजून असणाऱ्या त्या ठिकाणी माता सीता उठल्या की मी असणारा भक्ताची परीक्षा घेऊ लागलेली आहे. परंतु अत्यंत असणारा निर्भीड आणि निर्विषय अशा प्रकारचा असणारा लक्ष्मण जे आहेत ते त्यांना कळून चुकलेला आहे. लक्ष्मणाची स्थिती देखतात सीतेने चरणी ठेविला माता स्वय श्रीराम झाला वंदिता परम पूज्यता सौम्यते. आणि अशा प्रकारे असणाऱ्या माता सीतेने असणारं हे कृत्य पाहिल्यानंतर लक्ष्मणजी असणारा निष्काम आहेत हे असणार त्यांना कळून चुकल्यानंतर सीता माता बाहेर आल्या आणि त्यांना असणारा नमस्कार असणारा लक्ष्मणजीला केलेला आहे. पुन्हा प्रभू रामचंद्र सुद्धा असणारा स्वतः विनीत होऊन त्यांना नमस्कार करू लागले. कारण जो निष्काम निर्विषयी अशा प्रकारचा असतो ज्याला असणारा द्वेष विरहित अशा प्रकारचा असतो द्वंद्व ज्याचा निघून गेलेला आहे त्याला शरण भगवंत सुद्धा येत असतात. अशा प्रकारचं असणारं कार्य त्या ठिकाणी लक्ष्मणजीने करून दाखवलेलं आहे. लक्ष्मणे घालोनी लोटांगण दुईंचे मस्तके धरले चरण सेवा सुख द्यावे मज आपण पूर्ण पूज्यपण श्रीरामी. आणि ज्या वेळेस दोघंही असणारा नमस्कार हात जोडून असणारा लक्ष्मणजीच्या समोर राहिले त्याच वेळेस प्रभू रामचंद्राचे आणि माता सीतेचे पाय असणारा लक्ष्मणजीने धरलेले आहेत. साष्टांग दंडवतच घातला आणि सांगितलं की हे प्रभू रामचंद्र आणि हे मातोश्री तुम्ही असणारा अशा प्रकारे तुम्ही काही करू नका. हे मला असणार अत्यंत म्हणजे वेगळं वाटू लागलेलं आहे. मी तुमचा सेवक आहे. तुम्ही नित्य असणारा मला कार्य सांगा हे मला असणार दुःख वाटत नाही. परंतु तुम्ही अशा प्रकारे माझ्या समोर उभं राहू नका असं असणार मी सेवाधारी आहे असं लक्ष्मणजी त्या ठिकाणी बोलतात. ऐकोनी सौमित्र वचन श्रीरामे देता लिंगन दोघा नाटवे दोन्ही पण झाले परिपूर्ण परब्रह्म. आणि असं ज्यावेळेस झालं त्यावेळेस
प्रभू रामांना देखील आपल्या भावाचा अत्यंत कळवळ आलेला आहे, प्रेम आलेला आहे आणि प्रेमाने प्रभू रामचंद्राने असणार लक्ष्मणाला मिठी मारली, मिठीत घेतलं आणि मिठीत घेतल्याबरोबर असणारा दोन्ही दोन न राहता मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरू अशा प्रकारची स्थिती असणारी त्या दोघांची त्या ठिकाणी झालेली आहे. पाहून या पूर्ण बोध लक्ष्मणा सेवेचा आल्हाद, सेवे लागे झाला सावाद, कथानुवाद अवधारा. आणि अशा प्रकारे प्रभू रामचंद्राने मिठी मारल्याबरोबर असणाऱ्या पूर्ण बोधाची प्राप्ती असणारे लक्ष्मणजीला झालेली आहे आणि त्याच्यामुळं पुन्हा एकदा असणार जो काही आनंद प्रभू रामचंद्राच्या आणि माता सीतेच्या सेवेमध्ये होता तो द्विगुणित त्या ठिकाणी लक्ष्मणजीचा झालेला आहे. लक्ष्मण जावनी वनासे नित्याने वन फळांसे, तवतेने वनी एके दिवसे आश्चर्यासे देखिले. आणि लक्ष्मणजीचा असणारा दररोजचा जो काही नियम आहे तो नियम पालन करण्याचं कार्य ते करू लागले आहे. जंगलात जायचं, फळमुळं आणायचे, फुलं आणायचे, प्रभू रामचंद्रांना अर्पण करायचे, त्यांना ज्याही गोष्टी असणाऱ्या कमतरता भासतील त्या आणून द्यायच्या. त्या अखंडित कार्य चालू असताना लक्ष्मणजीने एक दिवस असणाऱ्या वनामध्ये काय पाहिलेलं आहे? शूर्पणखेचा लाडका सुद्धा सांब राक्षस विख्यात, काळ खरगाचे प्राप्त्यर्थ करिवनात तपश्चर्या. आणि एक दिवस असणारा फिरत फिरत लक्ष्मणजी असणारा फळमुळं शोधत असताना एका ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर जो काही शूर्पणखेचा मुलगा असणारा सांब आहे तो काळ खरगाची असणार तलवारीची प्राप्ती करण्यासाठी, त्या धनुष्याची असणार किंवा त्या शस्त्राची प्राप्ती करण्यासाठी अखंड असणार त्या ठिकाणी तप करू लागलेला होता. तपस्तेजा दुर्बळे ध्याने मंत्रमूर्ती आकळे, तव त्यावरी वाढले वृक्ष जाळे, झाले बहुकाळी वारुळ. आणि तो कित्येक तरी वर्षापासून असणारा त्या ठिकाणी तप करू लागलेला आहे आणि जे काही अस्त्र देवता आहे त्या अस्त्र देवाचे जे असणार अखंड तो त्या ठिकाणी ध्यान करू लागला. आणि ध्यान करीत असताना इतके दिवस झाल्यामुळं त्याच्या अंगावर असणारे शेजारी पाजारी असणारे झाडं उगवले, त्याच्यावरून वेली गेल्या आणि कित्येक तरी असणारे वेली त्याच्यावर चढल्यामुळं ते असणार त्याच्यात आहे की नाही अशा प्रकारची असणारी स्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली त्या ठिकाणी दिसलेली आहे. सांब तपश्चर्या अत्यद्भुत खरगार्थी, एकाग्र चित्त काळ खर्ग होता प्राप्त, झाले विपरीत दृष्टी. आणि असं असणारं त्या ठिकाणी अत्यंत खडतर तपश्चर्याच्या सामान्य केले आणि तपश्चर्या असणारे करून करून त्याला असणार ते काळ खर्ग प्राप्तही झालं आणि त्याचा असणार त्या ठिकाणी पुढे काय झालेला आहे? खर्ग उत्तरता सत्वर, तव शस्त्र देवता करी विचार, सांब महापापी दुर्धर खर्ग्या घोर करील. आणि शस्त्र देवता असणारा प्रसन्न होऊन त्या खर्ग त्या ठिकाणी पोहोचू लागलेला आहे. परंतु शस्त्र देवतांनी विचार केला की याने असणारं तपश्चर्या सामान्य केलेली आहे, परंतु त्याची जर वृत्ती पाहिलं, त्याचं जर कुळ पाहिलं तर असुरांचं कुळ आहे आणि तो राक्षस वृत्तीचा असल्या कारणानं त्याच्या हातात जर असणार हे खर्ग किंवा हे असणारे तलवार त्या ठिकाणी हे शस्त्र जर पडलं तर तो सात्विक कामाला लावण्याऐवजी तो असणारे विपरीत कार्य करेल अशा प्रकारचा विचार शस्त्र देवता करतात. निर्दाळेल गो ब्राह्मणा वध करेल दिनजना, त्याच्या हाता मी स्पर्शेना शरण लक्ष्मणा मी होईन. आणि त्यावेळेस असणारं जे अस्त्र देवता आहे त्या अस्त्र देवतेमध्ये जे काही असणारी तलवार त्या ठिकाणी येऊन थांबलेली आहे, पण त्या विचार केला शस्त्र देवतेने की हा जो असणारा सांब याने जर विपरीत काही केलं तर आपल्या असणारा माथ्यावर पाप बसेल, कारण आपल्याकडून तो कार्य करून घेणार आहे. तो काय करेल? गायी मारेल, ब्राह्मण मारेल, जे काही दीन जनता आहे हे अशा प्रकारचा जर घात केला तर तो माझ्याकडून करून घेतल्यामुळं त्या पापाचा भागीदार मी सुद्धा होईल. म्हणून असणार याच्या हातात पडण्यापेक्षा आपण लक्ष्मणजी आलेले आहेत त्या लक्ष्मणजीच्या हातात जाऊ म्हणजे पुनीत होतो अशा प्रकारचा विचार असणार त्या शस्त्र देवतेने केलेला आहे. हातव धर्माचा सहकार्य अकिंचना कैवारे, दीन जनांते उद्धरे ज्याच्या करे मी पावेन. आणि यांच्या हातात गेल्यानंतर अत्यंत पुनीत अशा प्रकारचे हे आहेत, सात्विक कर्म करणारे आहेत. आणि जर यांच्या हातात मी पडलो तर असणार जे काही अकिंचन म्हणजे जे काही दास भक्त असणारा सेवक अशा प्रकारचे लोक आहेत, जे काही दीनजन गो ब्राह्मण या सगळ्यांचा असणारा कैवार घेणारे लक्ष्मणजी आहेत. म्हणून यांच्या हातात गेल्यानंतर मी असणारा राक्षसांचा अथवा असुरांचा निपांत करेन आणि सत्कर्माला असणारा त्या ठिकाणी मार्गी लागेल असा विचार त्या ठिकाणी शस्त्र देवतेने केलेला आहे. सांबजे जाळीत तप करेत लक्ष्मणे फळे तोडीत तेत,
खरग येऊन या त्वरित होय हस्तगत सौमित्रा. आणि त्याच वेळेस असणाऱ्या लक्ष्मणजी त्या ठिकाणी गेलेल्या आहेत. काही वेली असणाऱ्या त्या सांबाच्या अंगावर गेलेल्या होत्या आणि त्या वेलीला असणाऱ्या काही फळं फुलं आलेली असतील. त्यामुळे लक्ष्मणजी असणारे ते तोडीत असताना पुढे ज्यावेळेस सरकू लागले त्यावेळेस अचानकच असणारी जी काही तलवार आहे ती खाली आली आणि खाली येता क्षणीच असणारे लक्ष्मणजीच्या हातात सापडलेली आहे. वन पडे आसुंडिता वचटे काळ खर्ग आले आता. लक्ष्मण पाये सभोवता तव खर्गदाता न दिसेचे. आणि ज्यावेळेस असणार लक्ष्मणजी असणारे फळं काढू लागलेले होते त्या फळाला असणार झोंबू लागले ओढू लागले आणि वडीत असताना ते फळ तोडतात असणार ज्यावेळेस ते शस्त्र हातात आल्यानंतर लक्ष्मणाने पाहिलं की इकडे तिकडे असणार कुणीच दिसत नाही. वरी पाहिलं खाली पाहिलं बाजूला पाहिलं. मग नेमकं माझ्या हातात आलं कसं हे शस्त्रच असणारा मालक कुणीतरी असावा असा विचार असणारा लक्ष्मणजी करतात. खरगे सुकावला करतळे हरके वेळो वेळा तुळे. वाहो पहावया तोडी जाळे सांबते वेळे निवटीला. आणि अशा प्रकारे असणारा आपल्या हातात तर हे असणारं शस्त्र आलेलं आहे म्हणून तो कुणाचा का असेना परंतु आपल्याला निश्चितच हे काही जाळ्या वगैरे तोडण्यासाठी आपल्या असणार त्या वेल तोडण्यासाठी कामाला येईल. म्हणून असणार ह्या हातात पडल्या आपण चलून तर बघावा कशा प्रकारचे असणार याची धारकोर आहे. आणि असा विचार करत असताना ज्यावेळेस लक्ष्मणजी असणार त्या हाताने ते वेल तोडू लागले त्यावेळेस असणारा एका घावामध्ये त्या सांबाचा असणारा मृत्यू झालेला आहे. गाव अतिशय दुर्धर जाळे सयेत तुटले शिर. बडबडावा हे रुधिर चिंता तोर सौमित्र. आणि ज्यावेळेस असणार ते घावाने किंवा असणारा लक्ष्मणजी असणार ते तोडू लागले होते अत्यंत ताकदीने असणारे त्यांनी वार करू लागले होते. आणि ते वार असा केला की त्या सांबाच्या असणार त्या ठिकाणी 2 तुकडे झाले आणि 2 तुकडे झाल्यावर नुसतं रक्ताचा असणारा पाठ त्या ठिकाणी वाहू लागलेला आहे. अशा प्रकारची दुर्धर स्थिती त्या ठिकाणी लक्ष्मणजी कडून झालेली आहे. कोण तपस्वी होता येत मज घडला ब्रह्मघात. स्वर्गी क्षोभेल दशरथ सत्य श्री रघुनाथ क्षोभेल. परंतु तो तपश्चर्या करीत असला कारण लक्ष्मणजीला आता दुसरीच भीती वाटू लागली आहे की माझ्या हातातून असणार कोणतं तरी असणारा ब्राह्मण वृंद मेलेला आहे. कोणतं तरी असणारा हात जर तपश्चर्या करीत असेल तर कोणतं तरी असणारा सात्विक त्या ठिकाणी जीव असला पाहिजे. म्हणून आपण असणारा त्या राजा दशरथाच्या कुळात येऊन ब्रह्महत्येचा असणारा पातक केलं की काय अशा प्रकारचं दुःख देखील लक्ष्मणाला वाटू लागेल. कैचे कर्ग आले आता तेने हत्या बैसली माता. कैसे भेटो श्री रघुनाथा चित्ती चिंता निवार. आणि लक्ष्मणजी विचार करू लागले कसं काय माझ्या असणारा हातात ये तलवार आली आणि कसा असणारे मी चलवली कसा हे घात झाला मलाच असणार त्या ठिकाणी कळालं नाही. उगाच आता आपल्याकडून हे असणारं ब्रह्महत्येचं पातक झाल्यामुळं प्रभू रामचंद्र आपल्यावर दृष्टी सुद्धा टाकतील की नाही. कारण ब्रह्महत्या झाल्यानंतर त्या ठिकाणी भगवंताच्या सावलीला सुद्धा असणार शिवत नाहीत. मग प्रभू रामचंद्र आपल्याला कसा स्वीकार करतील अशा प्रकारचा विचार लक्ष्मणाला पडलेला आहे. ब्रह्महत्याऱ्याचे दुमुख श्रीराम न पाये सरमुख. शिवी लागले दुःख परम दुःख सौमित्रा. आणि प्रभू रामचंद्राने जर आपल्याला पाहिलं नाही तर आपलं असणारं जगणंच त्या ठिकाणी मुश्किल होईल. अशा प्रकारचा विचार करून असणारा धाकधूक लक्ष्मणजीची झालेली आहे. माता पिता बंधू गोत माझा श्रीराम समर्थ. त्यासे सांगू व्रतांत प्रायचित्तार्थ पुसेन. हे असणार माता पिता माझ्या आई वडील बहीण भाऊ चुलते माझे सगळे जे कोणी आहेत हे सर्वस्व माझे प्रभू रामचंद्र आहेत. आणि त्यांच्यापासून जर दूर झालं तर मी कशा प्रकारे जगू शकेल असा विचार त्या ठिकाणी लक्ष्मणजी करतात. करिता श्रीराम नाम स्मरण कोटे दोषा होय हरण धन. त्यासे झाले अनन्य शरण हत्यारण निमेषार्धे. आणि ते विचार करू लागले की आता प्रभू हे जे असणार आपल्याकडून पाप घडलेलं आहे जर नामस्मरण करीत असताना कोटी हत्येचं पाप असणारा ब्रह्महत्या राशी पातके अपार. वाल्मिकी किंकर असणारा वंद्य केला त्याने तर किती हत्या केल्या होत्या. आणि नामाने जर असणारा तो पावन पुनीत झालेला असेल तर मी असणारा निश्चितच प्रभू रामचंद्राला शरण जाईल आणि प्रभू रामचंद्र मला असणारा माफ करतील असा विचार देखील लक्ष्मणजी करतात. मुखे श्रीराम नामावृत्ते हृदये श्रीरामाची मूर्ती. पावला पावले श्रीराम स्थिती दोष निवृत्ते श्रीरामे.
आणि आता लक्ष्मणजी जर अखंड प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करीत होते, एक तर नाम मुखाने गात होते आणि स्मरण चित्तामध्ये भगवंताचं अखंड होतं आणि ती जी सेवा आहे ती कधीच असणारे बंद पडत नव्हती. त्याच्यामुळे असणारं निश्चितच प्रभू रामचंद्र हे जर इतकं असणारं माझं जर त्यांच्याबद्दल प्रेम आहे तर निश्चित ते मला माफ करतील असा विचार देखील करू लागले. श्रीराम स्थिती पाऊल पडे तेने समाधी सुख गाडे प्रायश्चित्त झाले बापुडे श्रीरामाकडे पाहताचे. आणि कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता घडे आणि एक पाऊल चालताना जर आपण असणार एकदा असणार नामस्मरण केलं प्रभू रामचंद्राचं तर असणार कोटी यज्ञाचं पुण्य जर आपल्याला प्राप्त होत असेल तर असणार निश्चितच आपण त्या ठिकाणी अखंड असणार भजन करीत प्रभू रामचंद्रापाशी जाऊ असा विचार त्या ठिकाणी लक्ष्मणजी करतात. हत्या भये श्रीराम स्थिती दृढ धरून या चित्ते सावया प्राय चित्तार्थे आला चित्ते सौमित्र. आता माझ्याकडून जर हत्या घडलेली आहे मग ती ब्रह्म हत्या आहे की जीव हत्या आहे या सगळ्या गोष्टीचा विचार असणारा पुन्हा करावा. परंतु असणारा आता जर प्रायचित्त आपल्याला घ्यायचं असेल तर आधी प्रभू रामचंद्रापाशी जावा असा प्रकारचा विचार करून प्रभू रामचंद्राकडे निघालेले आहे. श्रीरामाचे तापुसे आपण स्त्रिये वाचून लक्ष्मण दिसत आहे अति उद्विग्न दिनवदन आभासे. आणि ज्यावेळेस असणार लक्ष्मणजी प्रभू रामचंद्राच्या दिशेने जाऊ लागले दुरूनच माता सीताने पाहिलं आणि पाहिल्यानंतर असणार प्रभू रामचंद्रांना माता सीता बोलतात, हे प्रभू हे असणारे लक्ष्मणजी कधीच असणारे उदास दिसत नाहीत, परंतु आज निश्चितच असणार त्यांना त्यांच्या घरच्याची आठवण आली काय म्हणून असणाऱ्या उदास स्थितीमध्ये या ठिकाणी आपल्याकडे येऊ लागलेले आहेत असा विचार माता सीता प्रभूंना बोलतात. श्रीराम म्हणे सीते प्रते सौमित्र नवे विषयार्थी दिसे नूतन खर्गाची प्राप्ती काही वना प्रते प्रवर्तले. आणि प्रभू रामचंद्राने असणाऱ्या ज्यावेळेस लक्ष्मणजीचं अवलोकन केलं त्यावेळेस प्रभू राम लक्ष्मण माता सीतेला बोलू लागले आहेत की हे सीता हे असणारे लक्ष्मणजी अत्यंत निर्विशेष स्थितीमध्ये आहेत, ते कामासक्त नाहीत, कामाने असणाऱ्या कामावर त्यांनी विजय मिळवलेला आहे आणि त्याच्यामुळं ते असणार कामामुळं तर असणार त्या ठिकाणी दुःखीतच नाहीत, परंतु त्यांच्या हातामध्ये जे आहे ते तलवार दिसू लागलेली आहे. मग त्या तलवारीनेच काहीतरी असणार कृत्य त्यांच्याकडून निश्चितच घडलेलं असावं आणि म्हणून ते खेदामध्ये आहेत अशा प्रकारचा विचार प्रभू रामचंद्र माता सीतेला सांगतात. तव लक्ष्मण येऊन आपण साष्टांग घातले लोटांगण दोष घडला जे संपूर्ण कृपापण करावे. आणि असं बोलतात का नाही तोपर्यंत असणारे लक्ष्मणजी त्या ठिकाणी आल्या बरोबर असणार प्रभू रामचंद्रांना साष्टांग दंडवत घातलं आणि प्रभू रामचंद्रांना बोलू लागले की हे भगवान माझ्याकडून असणारा महान अशा प्रकारचं पाप घडलेलं आहे, माझ्याकडून एका जीवाची हत्या झाली असं असणार विनतपूर्वक प्रभू रामांना लक्ष्मण बोलतात. जय जयाजी श्री रघुनाथा नाथ बंधू दीननाथा कृपा करी गा भगवंता मज रक्षिता आन नाही. आणि हे प्रभू रामचंद्र तुम्ही असणारा जे काही या जगतामध्ये दिनातील दिन असणार आहे त्याचे तुम्ही असणारा प्रतिपाल करता, मी असणारा तुमचा त्या ठिकाणी लेकराप्रमाणे आहे, माझ्याकडून असणारे एक जीव हत्या घडलेली आहे आणि तुम्ही मला कृपा करून त्या हत्येतून मुक्त करा अशा प्रकारची याचना लक्ष्मणजी करतात. तळे धरित्री पाहता वरे आकाश न्याळीता ही दिशा दांडोळीता माझ श्री रघुनाथा आन नाही. आणि हे प्रभू रामचंद्र या पृथ्वीवर पहा आकाशात पहा ज्या काही 10 दिशा आहेत त्या 10 दिशेमध्ये असणाऱ्या सर्वतोपरी तुम्हीच दिसता, म्हणून असणार माता पिता असणार तुम्ही माझे आहेत, तुम्ही काहीतरी करा अशा प्रकारचा विचार असणार त्या ठिकाणी लक्ष्मण. मी तवनेने माता पिता बंधू भगिनी तुझे तत्वता कौशल्येने निरुपले वना येता मज रक्षिता तुची तू. आणि अशा प्रकारे बोलू लागले आहेत की हे भगवंता मला असणाऱ्या माय बाप बंधू बहीण असणाऱ्या सगळ्या असणाऱ्या स्थिती आहेत त्या सगळ्या असणाऱ्या तुमच्या पशीच आहेत, मला येतानाच असणाऱ्या त्या ठिकाणी माता कौशल्येने सांगितलेलं आहे तुझा जो काही असणारा सर्व तोपरी जो कोण असेल तोच प्रभू रामचंद्र असणारा असेल, म्हणून असणार मला लेकरू समजून हा माझा अपराध माफ करा अशा प्रकारची याचना करू लागलेली आहे. लक्ष्मणाचे दिनवचन ऐकून या श्री रघुनंदन मग संकेत पुसे आपण येरू मस्तक खालवर सांगता होय. आणि असं असणारं लक्ष्मण अशा प्रकारे असणारे काय करू लागले आहे, नेमकं याच्यातून काय झालेलं आहे काय नाही हे असणार प्रभू रामचंद्र
लक्ष्मणाला विचारू लागले की हे लक्ष्मणा, अरे तू इतका असणारा गडबड का बोलू लागलास? तू लोळण्यापेक्षा एक काम कर, नेमकं असणारं झालंय काय ते मला असणारं शांतपणाने सांग. असं म्हणल्याबरोबर लक्ष्मणजी उठले आणि खाली मान घालून प्रभू रामांना काय बोलू लागलेले. वने वन फळे तोडिता अवचेत खर्ग आले हाता, त्याचा गाव पाऊ जाता जाळे त्यार्थात तोडिले. आणि हे प्रभू रामचंद्र, मी वनात गेलो होतो फळमुळं आणण्यासाठी आणि एका वेलीला असणार अत्यंत चांगला अशा प्रकारचा उत्तम प्रतीचे मला फळं दिसले आणि म्हणून त्या वेलीपाशी गेलो. ते वेली तोडत असताना, ते फळं तोडत असताना माझ्या हातामध्ये तलवार आली आणि आली म्हणून असणार त्याची धार वगैरे चेक करावे म्हणून इकडे तिकडे असणार ज्या काही जाळ्या झालेल्या होत्या त्या काढाव्या म्हणून असणार त्याच्यावर मी घाव घातला. तर घाव घालता क्षणी माझ्याकडून काय झालं? तव जाळे तप करिता तपस्वे होता वारुळात, त्याचा मज घडला घात प्रायचितार्थ मज सांगा. आणि त्या जाळीत असणार मी ज्यावेळेस घाव केला त्या घावामध्ये असणार एक वारुळ झालं होतं. त्या वरुळामध्ये एक तपस्वी होता आणि त्या तपस्व्याचा असणाऱ्या मी ज्यावेळेस घाव घातला त्यावेळेस त्या जाळीबरोबर त्या तपस्व्याचा देखील असणार त्या ठिकाणी वध झाला आणि तो माझ्या हातून असणारा मरला गेला आणि त्याच्यामुळे त्याचा काहीतरी मला पश्चाताप सांगा अशा प्रकारे प्रभू रामांना लक्ष्मणजी बोलतात. ऐकोनेच मित्राचे वचन मग बोलिला श्री रघुनंदन, वैश्य क्षत्रिय की शूद्र ब्राह्मण वदिला कोण जाळी माझी. आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला विचारलं की हे लक्ष्मणा, तू असणारा निश्चितच एका जीवाचा घात केलेला आहेस, परंतु त्याला तू नीट पाहिलंस का? तो ब्राह्मण होता, क्षत्रिय होता, वैश्य होता की शूद्र होता याचा असणारा मला यथोचित माहिती सांग असं बोलू लागले. न करता इत्यार्थ सांगता नये प्रायचित्तार्थ, लक्ष्मण गाडीला त्वरित परीक्षार्थ प्रेताच्या. आणि त्यावेळेस असणारा प्रभू रामचंद्राने अशा प्रकारे विचारलं. प्रभू रामचंद्र म्हणू लागले की तू या चौघांपैकी कोणत्या वर्णाचा घात केलेला आहेस हे जोपर्यंत असणारं कळत नाही तोपर्यंत तुझ्याकडून असणारं पाप कशा प्रकारचं आहे, महान आहे, थोडा आहे, छोटा आहे की असणारं नगण्य अशा प्रकारचं आहे असं असणार विचारल्यानंतर लक्ष्मणाच्या ध्यानातच येईना की मी नेमकं मारलंय हे खरं पण कुणाला मारलं हेच माहित नाही म्हणून असणार मी पुन्हा बघून येतो म्हणून लक्ष्मणजी पळत असणार ज्या ठिकाणी मारलं त्या ठिकाणी गेलेले आहे. लक्ष्मणाचे शरीर पायी डोळा व्यासोर मुख दाळा विक्राळा, अपरायचा सबाह्य काळा नेत्र आणला सारिके. आणि ज्यावेळेस असणारे लक्ष्मणजी पाहायला गेला असताना मरताना त्याचं जे काही स्वतःचं स्वरूप आहे तो धारण करून असणारा राक्षसी स्वरूप धारण करून मेलेला होता आणि त्यामुळे लक्ष्मणजीने पाहिल्याबरोबर असणारा त्याला अत्यंत अकराळ विक्राळ अशा प्रकारचं स्वरूप दिसू लागलेलं आहे. दाढा जे आहेत ते बाहेर निघू लागलेले आहेत, डोळे असणार त्या ठिकाणी आरक्त वाटू लागलेले आहेत, त्याचे नख जे आहेत ते वाढलेले आहेत आणि अत्यंत भ्यासूर असणारा एकदम काळा ठिक्क अशा प्रकारचा राक्षस त्या ठिकाणी लक्ष्मणजीला तो प्रतीत झालेला आहे. लक्ष्मण सांगे इत्यर्थ मज घडला राक्षस घात, ऐकोने हासे श्री रघुनाथ मुख्य धर्मार्थ हा मा. हे पाहिल्यानंतर पुन्हा पळत प्रभू रामचंद्र गेले. प्रभू रामचंद्राकडे गेल्याबरोबर प्रभू रामचंद्रानं हे सर्व असणारा इत्यर्थ सांगितला आणि सांगितल्याबरोबर प्रभू रामचंद्र म्हणले तो असणारा हा राक्षसच मारला असणार, जे आपण ह्या ठिकाणी करण्यासाठी आलेलो आहोत तेच कार्य तुम्ही केलंय म्हणून असणार तुम्हाला खेद वाटण्याची गरज नाही असा विचार प्रभू रामचंद्र बोलतो. तुझं नाही निज ज्ञान शस्त्र देवता अतिसज्ञान, तिने जाणून आपण दुष्ट निर्दळान सोय केले. आणि हे लक्ष्य म्हणजे तुम्हाला असणारा या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी असणाऱ्या तुमच्या म्हणण्याने घडल्या नाहीत, तर ही जी काही शस्त्र देवता आहे त्या शस्त्र देवतेनेच असणार तुमच्या हातातून हे कार्य करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे असणार तुम्ही काही खेद करू नका असा असणारा विचार प्रभू रामचंद्र बोलतात. तो जरी सावध असता तरी करिता तुझे आता, तुझ प्रसन्न शस्त्र देवता न झुंजता निर्धाळीला. आणि हे लक्ष्मणा तू जर असताना त्या ठिकाणी गेला असतास आणि जर तो सावध असताना त्याच्या हातामध्ये जर शस्त्र देवता असते तर त्याच्यामध्ये असणार तुमचं काहीतरी झालं असतं, परंतु शस्त्र देवता असणार लक्ष्मणजी तुमच्या प्रसन्न झाल्या आणि तुमच्या हातून असणार अत्यंत पवित्र अशा प्रकारचं कार्य करून घेतलेलं आहे. राक्षसा तुर्बळी होता दुर्धर तपे शस्त्र प्राप्त्यर्थ, दुष्टावरी क्षोभोनी शस्त्र देवता त्याची घाता तिने केले. आणि अशा प्रकारे ज्या राक्षसाने असणार
ज्या शस्त्रासाठी तपश्चर्या केली होती तो राक्षस असणारा भयंकर अशा स्वरूपाचा होता. त्याच्या जर हातात असणार ते शस्त्र गेलं असतं तर असणार विपरीत त्याने असणारं केलं असतं आणि त्यामुळं शस्त्र देवता त्याच्यावरच रागवाल्या आणि तुमच्या हातात येऊन असणार त्यांनी त्यांचा घात केलेला आहे. तपस्व्याच्या केले घाता दोष बैसला माझी माता ऐसे न म्हणावे तत्वता दोष सर्वता न मानावा. आणि त्याच्यामुळे लक्ष्मणा एका तपस्व्याचा असणारा तुमच्याकडून घात झालेला आहे हा विचार असणारा तुम्ही मनातला सोडा आणि जे असणार आपल्याला कार्य करायचं आहे ते तुम्ही तेच असणार तुम्ही करून आल्यामुळं त्यात असणार आनंदी व्हा असं प्रभू रामचंद्र बोलतो. करावया राक्षसांची घाता मी आलो असो या मनात शस्त्रे धरवणे तुझा हात केला प्राणांत दुष्टाचा. आणि हे लक्ष्मणा आपण या वनामध्ये राक्षस मारण्यासाठीच आलेलो आहोत. त्यांना असणारा आणि सज्जनांचा त्या ठिकाणी कैवार घेऊन आलेलो आहोत आणि त्याच्यामुळं शस्त्र देवतेने तुमचा हात पकडून त्याचा घात केलेला आहे आणि याचा खेद तुम्ही न मानावा असा विचार प्रभू बोलतो. तू तव नवेसी कर्म करता तुझ्या धरून आता दुष्ट दमिला शस्त्र देवता दोष सर्वता तुझ नाही. आणि त्यामुळे असणाऱ्या या शस्त्र देवतेने तुझ्या हाताकरवी त्याचा असणारा वध केलेला आहे आणि त्याच्यामुळं या गोष्टीचा असणारा करता कर्म जो काही असणारा जे काही पाप पुण्याचा जो विषय आहे ते तुला लागू होत नाही. त्याच्यामुळे तू निश्चिंत राहा. दोष नाही तुझे माता पुसणे न लगे प्रायचित्ता ऐसे श्रीराम बोलता उल्हासता समित्रा. आणि ज्या ठिकाणी असणाऱ्या तुझ्या डोक्यावरती दोषच नाही त्याच्यामुळे असणाऱ्या पाप पुण्याची काही गोष्टच येत नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. धन्य ज्ञान श्री रघुनाथा शोधोरी काढले इत्यार्था तव नवे कर्म करता दोष सर्वता मज नाही. आणि पुन्हा असणारा धन्यता प्रभू रामचंद्रांना देऊ लागले आहेत की या असणाऱ्या सर्व गोष्टीमधून हे प्रभू तुम्ही मला वाचवलेला आहे. खरोखरच असणार मी त्या ठिकाणी असणार कर्म करणाराही नाही आणि कर्मही असणार माझ्या मनामध्ये नव्हतं परंतु मी त्या ठिकाणी फक्त असणार त्या शस्त्र देवतेला सहकारी झालो अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी लक्ष्मणजी करतात. धन्य धन्य श्रीराम कृपा म्या घेतले दोष संकल्पा तोची केला निर्विकल्पा पुण्य पाप मज नाही. आणि हे प्रभू रामचंद्र तुम्ही धन्य अशा प्रकारचे आहे. तुम्ही असणारा माझ्यावरती जे काही असणार वधाचा असणारा संकल्प ओढून घेतलेला होता परंतु त्या संकल्पातून असणारा तुम्ही मला निर्मुक्त केलेला आहे निर्विकल्प केलेला आहे. ऐसे बोलोनी लक्ष्मणा मस्तके धरले श्रीरामचरण श्रीरामे दिदले आलिंगन समाधान सुबंधू. आणि आपल्याला दुःखातून मुक्त केल्यामुळे अत्यंत असणारा आनंद लक्ष्मणजी झाला. त्यांनी असणारा साष्टांग दंडवत करून प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर प्रभू रामांनी त्यांना उठवलं आणि उठवून आपल्या त्या ठिकाणी मिटिंग घेतलेलं आहे आणि आनंदाने परिपूर्ती त्यांची केलेली आहे. श्रीरामाचे निज भक्ता कर्मे करोने अलिप्त हरिभक्तांचे पडता चरित्र नित्यमुक्त महादोषी. आणि अशा प्रकारे असणारं प्रभू रामचंद्राचे जे काही भक्त आहेत त्या भक्तांकडून जर दोषयुक्त जरी काही कार्य घडलं तर त्या जगासाठी असणारं वंदनीय अशा प्रकारचं होतं. आणि हीच असणारी कथा नाही तर अनेक असणारी इथून मागही आणि इथून पुढेही असणार त्या ठिकाणी कथा त्या ठिकाणी होत राहतील. भगवंत असणारा आपल्या भक्ताला धन्यता कोणत्याही गोष्टीमध्ये प्राप्त करून देतात. करावया राक्षसांच्या घाता काळ खड्ग आले आता श्रीरामे पूजले सद्भावता काळ सर्वता सायामा. आणि अशा प्रकारे असणारा त्या राक्षसांचा घात करण्यासाठी शस्त्र देवता आपल्याला असणारा सहकारी झालेले आहे आणि त्याच्यामुळेच असणारा त्या राक्षस मारण्यासाठी आता आपण निश्चितच त्या ठिकाणी राहावं असा विचार असणारा प्रभू रामचंद्र सहित लक्ष्मणजी करू लागले आहे. काळ साय झाला स्वभावता काळ खर्ग आले न प्रार्थिता राक्षस निर्दळाने आता जान तत्वता समित्रा. आणि काळ जो आहे काळ असणारा ज्याचा सहकारी होतो काळ असणारा ज्याला असणारा सहकार्य करतो त्या काळाच्या पुढे असणारा कुणीही जाऊ शकत नाही. कारण आपण एखाद्याची जर गोष्ट चांगली झाली तर म्हणतो याचा असणारा काळ आला असणारा चांगली गोष्ट झाली किंवा वाईट जरी असला तरी तो असणारा काळ असतो. तशाच प्रकारे असणारा काळ आता आपल्याला या शस्त्र रूपाने आशीर्वाद देऊ लागलेला आहे आणि निश्चितच असणारा त्याचं आपण औचित्य समजून त्याचं स्वागत करून आता शत्रू असणारं निवारण करण्याचं कार्य करायला पाहिजे असा विचार देखील करू लागलेले आहे. राक्षस वनावयारणे आजे पासून झाली भुवने येतो विचरता वने सावधाने वर्तावे. आणि
लक्ष्मणजीला प्रभू रामचंद्राने सांगितलं की काळाने आपल्याला चाहूल लावून दिलेली आहे, तुम्हाला शस्त्र देवता अनुकूल झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळं इथून पुढे असणारा ज्याही वेळेस तुम्ही आश्रमातून बाहेर पडाल त्यावेळेस अत्यंत सावधानतेने असणार त्या ठिकाणी सर्व कार्य करीत राहा, असा असणारा जे काही योग आज आलेला आहे तो पुढेही येत राहील, त्यामुळे असणार सावधानतेने वागा असा इशारा प्रभू रामचंद्र लक्ष्मण दिला देतात. याचा सूड घ्यावयासे राक्षस येतील कपटवेशी, योगी संन्यासी तापसे विश्वास त्यांचे न करावा. आणि लक्ष्मणजी तुम्ही आता वनवासात जाणार, या जंगलांमध्ये असणारा फळमुळं आणायला अखंडित जाता आणि त्याच्यामुळं याचा असणारा कैवार घेऊन निश्चितच कुणीतरी येईल आणि तुम्हाला असणारा त्या ठिकाणी काही घातपात होईल, त्यामुळं अत्यंत सावधानतेने तुम्ही राहा असा विचार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला सांगतात. अगत्य मानेला कर्तव्यता ते माझ पुसावे तत्वता, मज पुसल्या वेण सर्वता अल्पय कार्यार्था न करावे. आणि एखाद्या वेळेस तुम्हाला कोणत्या गोष्टीची चाहू लागली, काही जर कमी जास्त वाटलं तर माझ्याकडे या आणि पुन्हा असणार मला जर काही चांगलं बरं वाईट वाटलं तरच आपण असणारा पुढचा निर्णय घेऊ, मला विचारल्या व्यतिरिक्त असणारा कोणत्याही गोष्टीचा निर्णय करू नका असा विचार प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला सांगतात. शिरे वंदोन श्रीराम वचना सौमित्र सदा सावधान, तव ते करावया पुत्र शोधन होऊन आगमान शूर्पणखेचे. आणि प्रभू रामचंद्राने असा आदेश देता क्षणीच असणारा प्रभू रामचंद्राची आज्ञा शिरसावंद्य लक्ष्मणजीने केलेली आहे आणि ठीक आहे म्हणून सोडलं. आणि इकडं काय झालं, तुझे काही साम आहे, साम तपश्चर्या करीत होता आणि त्याची असणारी माय जी आहे शूर्पणखा ती त्याच्या शोधामध्ये आलेली आहे. शूर्पणखा स्वयंलंकेचे देखते झाले दुष्ट स्वप्नांचे, पट्टाभिषेक होता सांबासे चरण घातेसे लुटला. आणि त्यावेळेस असणाऱ्या शूर्पणखा लंकेमध्ये होते आणि लंकेमध्ये असल्यानंतर तिला एक दुष्ट स्वप्न पडलं की अत्यंत असणारा जो काही सांब आहे त्या सांबाच्या अंगावर असणारा रक्ताचा अभिषेक झालेला तिला दिसू लागलेला आहे. मस्तके शेंदुराचा टिळा, गळा रक्त कनेराचा माळा, मुख माकिले काजळा, भोवता पाळा गोळांगुळाचा. आणि अशा प्रकारे असणाऱ्या त्या ठिकाणी जो काही साम आहे त्या सामाच्या असणारा डोक्यावरती लाल अशा प्रकारचा टिळा लावलेला आहे, सगळ्या तोंडाला असणारा काळं दिसू लागलेलं आहे आणि त्याच्या भोवती असणारं जे काही माकडं आहे ते माकडं नाचल्यासारखं असणारं जे काही सोंग आहे त्याला स्वप्नामध्ये त्या ठिकाणी दिसू लागलेलं आहे. सर्वांगी तेल मज्जला नग्न गर्द भावरी आरवण, दक्षिण दिशे करुणी गमन गोमयर दे प्रवेशला. आणि असं असणारं सगळ्या अंगाला त्याच्या तेल लावलेलं आहे, त्याला असणारं गाढवावर बसवलं, गाढवावर बसून असणारं शेण त्याच्या तोंडावर थापलेलं आहे आणि शेण थापून असणारं त्याची मिरवणूक त्या ठिकाणी काढलेली असणारं त्या ठिकाणी या शूर्पणखेला लंकेमध्ये असणारं भासू लागले. शूर्पणखा सांगे रावणासे दुष्ट स्वप्न देखील सांबासे, मी जाईन पद्मपुरासे विमानेसे ते आले. आणि अशा प्रकारचं दुष्ट स्वप्न पडलेलं आपल्या भावाला रावणाला जाऊन असणार ती शूर्पणखा सांगू लागलेली आहे की हे रावणा, मला असणारा अत्यंत दुष्ट अशा प्रकारचं असणारं सांबाविषयीचं स्वप्न पडलेलं आहे आणि त्याच्यामुळं मी लवकरात लवकर असणाऱ्या पद्मपुराला जाऊ इच्छिते आणि त्याचं काय असणारं बरं वाईट आहे ते पाहते असा विचार करून ती निघालेली आहे. भेटतो आणि त्रिशिरा कर दूषणांचे मग पाहू आले ते सांबासे, ते कोणी त्याच्या शिरच्छेदासे आक्रंदीचे आरंभळे. आणि आल्यानंतर असणाऱ्या जे काही पद्मपुरामध्ये त्रिशिरा खर दूषण हे तिचे भाऊ होते, त्या भावांची असणारी कडकडून भेट घेतली. भेट घेतल्यानंतर जो सांब असणारे कित्येक तरी वर्षापासून काळ खडगाचे असणारे तपश्चर्या करीत बसले होते त्या ठिकाणी असणार ज्या वेळेस ही शूर्पणखा गेली, गेल्याबरोबर असणार तिचे जे भाव तिच्या मुलाचं असणारं जे काही शरीर अत्यंत मोठं भयानक अशा स्वरूपाचं पडलेलं होतं आणि मुंडकं बाजूला पडलेलं होतं. हे पाहिल्याबरोबर असणार तिला अत्यंत रडू आलेलं आहे. काय विंदान झाले असे कोण उठले गे विवसे, काळवर प्रतांत भीती जासे तेने भूमीसे स्वीकारिले. आणि त्यावेळेस बोलू लागली, मोठ्या मोठ्याने रडू लागली की कोण असणारा या ठिकाणी आलेला आहे, कोणत्या असणारी चांडाळी न्यायला लागली, ह्याला लागली आणि हिने असणारा या ठिकाणी याचा असणारा घात केला आणि धरणी माईच्या पोटात असणारा याला घातलेला आहे असा विचार मोठ्याने रडून बोलू लागले आहे. हा स्वभावे उघडे दृष्टी ते सुरासुर पळती दिगपुटी,
कळी काळाची निवटे दृष्टी तो हा हटे पडला भूमे. आणि हा माझा असणारा पोरगा याने असणारा निश्चित दृष्टी उघडली, डोळे उघडले तर असणारे चांगले चांगले शूर वीर येऊते आपली त्या ठिकाणी रणभूमी सोडून पळत होते. काही काही असणारा जीव त्यागीत होते. कळी काळाला सुद्धा असणारा याच्यामुळे भीती वाटत होती. आणि ह्याच असणारा मुलाला माझ्या कुणी असणारा अशा प्रकारे धरणीशाही करून टाकलं म्हणून मोठ्या मोठीने रडू लागलेली आहे. तुझ म्यानवच केले ववचा अश्वत्थ सेवा आणि उपवास थोर धरणे तुझी आस तो उदास झालासे. आणि हे जांबा उठ मला बोल, अरे तुझ्यासाठी मी असणार कितीतरी असणार तप केले, व्रत केले, जप केले आणि त्याच्यामुळे असणारा मला तू झालेला होतास. आणि तरीही असणार मी इतक्या लाडाने तुला सांभाळ तरी असणार तुम्हाला एक शब्दही बोलत नाहीस. उठ माझ्यासोबत बोला असं म्हणून असणार मोठ्या मोठ्याने रडू लागलेली आहे. तुझी आले कोणी मुख कमळा मज तव पाना सुटला बाळा तो सांब परलोकाशी गेला मजस्या बोला धरुनिया. आणि हे जांबा असणार तुझ्याकडे पाहून अत्यंत मला कळवळा येऊ लागलेला आहे. तू असणारा मला बोल, काय असणारा परलोकात गेलेला आहेस, मला असणारा दोन शब्दाने तरी असणारा या ठिकाणी बोल रे अशा प्रकारे म्हणून शूर्पणखा मोठ्या मोठ्याने रडू लागलेली आहे. ऐसे विलापाने का मुखावरे ठेवी मुख हा कोणे वदिला बाळक थोर दुःख मज दिजले. आणि माझं म्हणून असणार त्या शूर्पणखेने त्या जांबाच्या मुडक्यावर मुडका असणार डोक्यावर डोकं ठेवलं आणि म्हणू लागले की हे जांबा, अरे कुणी असणार तुझी अशा प्रकारची हालत केलेली आहे रे, कुणी असणार तुझा घात केला, मला असणार अत्यंत दुःखाच्या करतेत नेऊन सोडलेला आहे. रडो आणि काय करू येत कोणे केला पुत्रघात त्यासे पाहावया निश्चित वन समजतात ते शोधी. आणि पुन्हा असणारा तिने विचार केला की मी या ठिकाणी असणारा रडून करू काय, माझा असणारा मुलगा तर त्या ठिकाणी गेलेला आहे, परंतु ज्याने असणारा माझ्या मुलाची अशी हालत केली त्याचा कैवार घेऊन ज्याने हालत केली त्याचा असणारा नेस्त नाबूद करून टाकेन म्हणून असणार ती चौफेर त्या जंगलामध्ये फिरू लागलेली आहे. तव खडगच येत धनुष्यबाण वने देखीला लक्ष्मण सांब जीव घाती हाची संपूर्ण त्याचे भक्षण मी करीन. आणि असा फिरत असता प्रभू रामचंद्राचा असणारा सेवेसाठी लक्ष्मणजी त्या जंगलामध्ये आलेले होते. फळमुळ असणारा शोधू लागले होते. आणि शोधत असताना लक्ष्मणजीच्या हातामध्ये ज्यावेळेस ती तलवार बघितल्या असणारा शूर्पणखेने निश्चय केला की हाच असणारा 100% माझ्या असणारा मुलाचा वध करणारा आहे आणि त्याच्यामुळे याचा मी निश्चितच घात करेन असा विचार त्या ठिकाणी करू लागले. सांबवतीला करिता ध्यान तो जरी असता सावधान तरी याचे करिता सगट प्राचीन बळ संपूर्ण सांबासे. आणि याने असणारा माझा सांब तपश्चर्येमध्ये होता म्हणून याने मारला, नाहीतर सांब जर जिवंत असता तर याला असणारा काय जिंकून दिला असतं, एका क्षणार्धात याचा घात केला असता. इतका पुरुषार्थी माझा सांब होता. सांब माझा आतुरबळे येणे वदिला ध्यानसे मेळे असे मी सगळेची गिळी करीन रांगोळे हाडांचे. आणि माझा सांब असणारा त्या ठिकाणी ध्यानामध्ये होता म्हणून याने मारला, नाहीतर याला असणारा काही सांब आवरत होता, सामाने याचा असणारा कधीच काटा काढला असता. परंतु याने जर माझ्या सांबाचा घात केलाय तर याच्या असणारे मी त्या ठिकाणी एका घासामध्ये याला घेऊन टाकेन आणि रांगोळी व्रत त्या ठिकाणी करेन अशा प्रकारचा विचार शूर्पणखा करते. माझा सांब वदिला येणे सांगो खराधिका गाराने तव मजला जिरवाने मारून नेणे त्यापासे. आणि मी जर असणारा याचा सांबाचा कैवार घेऊन जर खरं दुसऱ्या आणि तिसऱ्यापाशी गेले तर असणारा ते माझ्यावर हसतील, म्हणते तुला असणारा एक त्या ठिकाणी साधा असणारा माणूस मारता आला नाही का काय, अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी करू लागले. याचे अंगी बळ संपूर्ण सबळ बळाचे लक्षण डोळा दोन्ही सहस्त्र नयन आणि नागचिन्ह बाहुंशी. आणि अशा प्रकारे असणारं त्या ठिकाणी जे लक्ष्मणजी आहे त्या लक्ष्मणजीकडे असणारं तिने पाहिलं तर पाहिल्यानंतर असणारं तिला जी काही स्थिती आहे ती अत्यंत भयंकर स्वरूपाची दिसू लागली आहे. कारण शेष नागाचा असणारा त्यांचा अवतार आहे, त्याच्यामुळे सहस्त्र नयन अशा प्रकारचे डोळे असणाऱ्या लक्ष्मणजीकडे पाहिल्यानंतर दिसू लागलेले आहेत. आणि अशा प्रकारचे स्वरूप स्थिती त्या शूर्पणखेने पाहिल्यानंतर काय झालेलं आहे. डोळ्यान माझी कुर्म दृष्टी कळी काळा नचळे पुष्टी
शेषशयन चिन्ह पृष्ठे अदृष्ट सृष्टे अंगवन. आणि लक्ष्मणीच्या असणाऱ्या पाठीवर पाहिलं कारण पाठ कशामुळे दिसत होती तर नुसतं असणारं झाडाच्या ज्या काही साली आहेत त्याच गुंडाळलेल्या होत्या त्याच्यामुळे पाठ मोकळे असल्या कारणानं त्या पाठीवरती असणाऱ्या भगवान विष्णूचे असणारे जे काही शयन केलेलं आहे म्हणजे भगवान विष्णू त्यांच्या पाठीवर झोपतात आणि ते चिन्ह असणार त्यांच्या पाठीवर होते. त्यांच्या असणाऱ्या डोळ्यामध्ये कासवासारखं असणारं स्वरूप दिसू लागलेलं होतं. त्यामुळे ज्यावेळेस लक्ष्मणजीची अशा प्रकारची असणारी भगवानमय स्थिती दिसली आणि अगाध स्वरूप असणारं तिला प्रतिभास झाला त्यावेळेस असणार तिने विचार केला की ह्याला असणारं मारणं आपल्या आटोक्यात नाही असा विचार करून काय करू लागेल. या असे बळे गिळू जाता हा करेल माझ्या गाता छळून मारावा सर्वता याची कांता होणे. आणि विचार करू लागले की हा असणारा भगवत भक्त आहे भगवान विष्णूचा भक्त असल्या कारणाने याचा असणारा बळ आपल्याला काही चालणार नाही म्हणून याला असणारा समोरासमोर आपण काहीच घात करू शकत नाहीत म्हणून याचा असणारा छळन करून याच्या आपण असणारा बायको होऊ आणि बायको होऊन असणारा पुन्हा याला मारू असा विचार सुरू करा. काय करते स्वरूप रूपे अति सुंदर अलंकार ल्याले मनोहर वांकी अंधुवांचा गजर उभी समोर सौमित्रा. आता ती राक्षसी होती आणि राक्षसी असून सुद्धा असणार तिला असणारा काही वरदान प्राप्त असल्या कारणानं तिने आपलं स्वरूप बदललं. स्वरूप बदलून अत्यंत सुंदर अशा प्रकारची स्त्री झालेली आहे. तिने सर्व अलंकार भूषणाने असणारा आपल्याला स्वतःला नटवलेला आहे आणि नटून त्या ठिकाणी काय करू लागली. शेष पोल राकडे परागुंडा पुफाळ चापे कळे केतकी दांडा पुरी हाती जडीत चुडा मुखी विडा सुरंग. आणि अत्यंत असणारा जे काही वेली फुलं असणारे त्या ठिकाणी आहेत त्या फुलांनी असणारा आपल्याला गजरा मांडलेला आहे. हातामध्ये त्या ठिकाणी गजरा घातलेला आहे आणि काही चाफ्याची फुलं असणारा हातामध्ये घेतलेली आहेत आणि हातामध्ये घेऊन असणारा त्या ठिकाणी पानाचा जो काही विडा आहे तो खाल्ल्यामुळे जे ओठ आहेत ते अत्यंत त्या ठिकाणी लाल बुंद अशा प्रकारचे दिसू लागले आणि अशा प्रकारे स्वरूपवान त्या ठिकाणी झाली आणि काय करू लागली. अंगे मधुवेची कांचोळे गळाहार एकावळे पाठीवर वेणी मोकळे गोंडा दुपुले सहित. आणि अत्यंत असणाऱ्या त्या ठिकाणी चोळी जी काही आहे भरदार अशा प्रकारची घातलेली आहे त्याच्यावरती असणाऱ्या गळ्यात एक सुंदर अशा प्रकारचा सोन्याचा हार घातलेला आहे आणि मागे त्या चोळीच्या असणाऱ्या ज्या काही दोन गाठी आहेत त्याला असणारे गुंडे लावलेले आहेत आणि त्याच पाठीवरती मोकळे केस सोडून ती त्या ठिकाणी विहार करू लागलेली आहे. नेसले क्षीरोदक पाटोळा मध्यभागी जळीत कटिमेखळा नदी उठिले मुख कमळा काजळ डोळा बळबळीत. आणि अशा प्रकारे असणारं पांढऱ्या रंगाची साडी घातलेली आहे त्याच्यावरती असणार त्याची जी किनार आहे ती लाल अशा प्रकारची आहे. पुन्हा जे कमरेला असणारा पट्टा देखील अत्यंत शोभनीय घातलेला आहे. डोळ्यामध्ये काजळ असणारा भळभळीत अशा प्रकारचं घातलेला आहे आणि असे स्वरूप धारण करून लक्ष्मणजीच्या दिशेने निघालेली आहे. डोळे मोळे लक्ष्मणाकडे दुडे पिडे करुणिया पाया पडे लाजोनी पाठी मोरा मुरडे पाय देवडे लक्ष्मणासे. आणि पुन्हा असणारा ज्यावेळेस लक्ष्मणजी पशी गेल्यानंतर तिथं असणारा खाली वाकून असणारं दर्शन घेतलेलं आहे आणि डोळे मुरडून असणारा असं वरी बघू लागली आणि बघून असणारा पुन्हा पाठीमोर म्हणजे लक्ष्मणजीकडे असणारा पाठ करून काय बोलू लागले. मी तरी कुबेराची भगिने तुमचे प्राप्ती लागवणे बैसले होते अनुष्ठाने धर्मपत्नी मी होईन. आता तिने असणारा छळ करायला चालू केलेला आहे ती असणारी कारण कुबेर सुद्धा रावणाचा असणारा भाऊच लागतो त्या हिशोबाने आणि त्याच्यामुळं तिने मी रावणाची बहीण आहे किंवा असणार सांबाची माय किंवा खरदूषणाची बहीण हे नाही सांगितलं. ज्याची त्या ठिकाणी असणार आपल्याला ओळख देता आली पाहिजे अशी ओळख असणार तिने सांगितलं की मी जो काही श्रेष्ठ असणारा धनवान जो कुबेर आहे त्याची मी बहीण आहे आणि मी या ठिकाणी या मनामध्ये कित्येक तरी दिवसापासून तपश्चर्या करीत होते की मला असणार तुम्ही नवरदेव मिळावात आणि तुम्ही आज मिळालात असा असणारा विचार तिथे बोलू लागले. सुंदर आवडे डोळ्यांचे परे सारामाज्ञा आठवे लक्ष्मणासे राक्षस येते कपट वेशे विश्वास त्यांचे न धरावा. आणि ती अत्यंत सुस्वरूप अशा प्रकारचं असणारं धारण करून आलेली होती त्यामुळं लक्ष्मणाला असणारे एक
वेळ वाटलं की खरंच असणार अत्यंत सुंदर अशा प्रकारची असणारी ही स्त्री आहे. परंतु प्रभू रामचंद्राचा विचार लगेच डोक्यात आला की प्रभू रामांनी सांगितलंय की कुणीही असणारा या ठिकाणी वेश बदलून तुम्हाला असणारा फसवील, म्हणून असणार तुम्ही अत्यंत सतर्क राहा. या विचार ज्या वेळेस असणारा लक्ष्मणच्या डोक्यात आला त्यावेळेस असणारा सावधान त्या ठिकाणी झालेले आहे. ती घेऊन कमळमाळा घालो आले लक्ष्मणाच्या गळा, हिरो मानवने विटाळा परता सरळा सक्रोध. आणि तिने असणारा हातामध्ये लगे कमळाच्या माळा असणारा गुंफून आणलेल्या होत्या. आणल्यानंतर असणारा ती लक्ष्मणजीला असणारा आपल्या शब्दामध्ये गोवण्यासाठी लक्ष्मणजीच्या जवळ जाऊ लागले आणि माळ घालू लागले. माळ घालत असतानाच लक्ष्मणजी असणार पटकन असणार मागे सरकलेले. मज सारे की सुंदर कांता वने मिनलिया एकांता, न पुसकये न सरे मागुता तुझे पुरुषता सभयका. मग आता असं लक्ष्मणजी मागे सरकल्या बरोबर ती जी काही शूर्पणखा आहे ती छळानुक्ती त्या ठिकाणी लक्ष्मणाला बोलू लागली की हे लक्ष्मणा, अरे हे असणार हे ओसाड जंगल आहे आणि या ओसाड जंगलामध्ये असणारा तू एकटा आणि मी एकटी या ठिकाणी आहे आणि इतके सुंदर स्त्री असताना सुद्धा असणार तू नको म्हणायला लागलास, माग सरकू लागलास, तू असणारा त्या ठिकाणी पुरुषच आहेस ना, असा विचार त्या ठिकाणी शूर्पणखा बोलते. मी दावा तुझी केवळ चरणदासे सेवा करेन हरनिशे, शयन करो पर्णशे जैसे शंका मानसे न धरावे. आणि हे लक्ष्मण, अरे तू या ठिकाणी असणारा एकटा आहेस, आपण असणारा दोघंजण लग्न करू आणि लग्न केल्यानंतर मी तुझी अखंड सेवा करेल आणि सेवेमध्ये असणार तू जे काही असणार तुला वाटेल त्या असणार त्या ठिकाणी मी तुला बनवून देईल आणि आपण असणारा सुखाचा संसार करू, अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी शूर्पणखा बोलते. माझा भोगिल्या गुयार्थ कळेल सर्व हे भावार्थ, माझे निसंगे पुरुषार्थ जगे विख्यात पावाल. आणि बोलू लागली की हे लक्ष्मण, तू असणार त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस असणार दोघं एकांतात येऊ त्यावेळेस असणार तुला माझा पुरुषार्थ कळेल आणि तू जर असणारा माझा त्या ठिकाणी भोग घेतलास त्यावेळेस असणार तू जगात वंदनीय अशा प्रकारचा होशील, जगात तुझं नाव होईल, असा विचार ते सांगू लागलेले. सौमित्र म्हणे ऐका आता, श्रीराम माझा ज्येष्ठ भ्राता, त्याची आज्ञा मजन होता तुझ सर्वता नांगीकारे. आणि असं बोलल्याबरोबर लक्ष्मणजीने सांगितलं की हे बाई, तू असणारा जे बोलतीस ते खरं जरी असलं तरी असणारा माझे ज्येष्ठ भाऊ प्रभू रामचंद्र आहेत आणि त्या प्रभू रामचंद्राने जर मला सांगितलं अंगीकार कर तर अंगीकार करेल, नाही म्हणले तर असणार मी तुझ्या अंगाला स्पर्श सुद्धा करणार नाही अथवा तुला पाहणार सुद्धा नाही, अशा प्रकारे असणार लक्ष्मणजीने त्या ठिकाणी शूर्पणखेला सांगितलं. श्रीराम ज्येष्ठ बंधू तू कैसा, कोण पुरुषार्थ कैसी दशा, समूळाना वया मानसा मार्ग जिज्ञासा पुसत. आणि पुन्हा विचारू लागली शूर्पणखा की हे तुझे प्रभू रामचंद्राचा असणारा मला सांगू लागलास, त्यांच्यापाशी जाण्याचा नेमका कोणता मार्ग आहे आणि कसा असणार त्यांच्या मुखपाशी जावं लागतं, अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी सगळं ती विचारू लागले. येण्याची मार्गी गंगा तटे, श्रीरामाश्रम पंचवटे, श्रीराम वसे जगजेटे, सीता गोरटे समवेत. आणि मग लक्ष्मणजी असणार निर्मळ मनाचे असल्या कारणानं त्यांनी सांगितलं की हे शूर्पणखे, ही आपली जी असणारी गंगा वाहतीये ना, या गंगेच्या बरोबरीच असणार काठाकाठाने जर गेलं तर पंचवटीला पोहोचतं आणि त्या पंचवटीलाच असणारा आश्रम त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रासाठी निर्मित केलेला आहे आणि त्या ठिकाणी माझे भाऊ प्रभू राम आणि त्यांची पत्नी माता सीता राहते, असं असणार त्या ठिकाणी सांगून दिलेलं आहे. माझ्या पुत्राचे हे वैरे रम्याश्रम गंगा तीरे, नांदता ते बरव्या परे सीता सुंदरे प्रियतमा. आणि ती विचार करू लागली शूर्पणखा की आता असणारा यांनी मला पत्ता सांगितलेला आहे आणि माझ्या पोराचे असणारे जे काही शत्रू आहे, ज्यांनी माझ्या पोराचा वध केलाय, हे असणार अत्यंत सुखाने त्या ठिकाणी पंचवटीला राहतात काय, असा विचार करू लागले. श्रीरामान लक्ष्मणा दोघे छळून मी मारीन, सीता सुंदरी नेऊन स्वयार्पेन लंका नाथा. पुन्हा पुढचा तिने विचार केला की हे असणारे त्या ठिकाणी तिघच जण राहतात, प्रभू रामचंद्र, सीता आणि लक्ष्मण. तिथं जाऊन काय करेन, माझ्या सामर्थ्याने लक्ष्मणाला प्रभू रामचंद्राला मारून टाकेन आणि जी अत्यंत सुंदर अशा प्रकारची जी काही सीता आहे ना, माझा जो काही सर्वात मोठा भाऊ आहे आणि त्याला मी दान असणारा ही करून टाकेन, अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी करू लागले. मग पंचवटे जाऊन श्रीरामा गालोनी लोटांगण,
भाऊजी वंदिते श्रीचरण बाईशी शरण सर्व भावे. आणि आता त्या ठिकाणी शूर्पणखा लक्ष्मणजी बरोबर पंचवटीत गेली आणि पंचवटीत गेल्याबरोबर असणाऱ्या प्रभू रामचंद्राला नमस्कार केलेला आहे, दर्शन केलं आणि म्हणू लागले की हे भाऊजी, मी आता असणार या ठिकाणी आलेले आहे आणि तुमची माझ्यामुळे असणार त्या ठिकाणी तुमचा जो काही कार्यभार आहे तुम्हाला अत्यंत समाधान वाटेल. आणि पुन्हा माता सीतेकडे गेले आणि त्या ठिकाणी माता सीतेला उभे असणारे भाऊजी काहीतरी असणारे म्हणू लागली की मी असणार तुमच्यासाठी सोबत त्या ठिकाणी येऊ लागले आहे. मी तावा तुमची धाकटी जाओ मजवरे कृपा करावी भाऊ. भावेसाचे धाकटे भाऊ लग्न गौरव न मानिते. आणि बोलू लागले की हे असणारे जाऊ, मी असणारे तुमची असणारी धाकटी अशा प्रकारची जाऊ होईल. ताई तुम्ही असणार माझा असणारा व्यवस्थित सांभाळ करा, मी सुद्धा असणार तुम्हाला सर्व कार्यामध्ये अत्यंत असणार आनंदाने मदत करीत जाईल आणि हे असणार दोघजण या ठिकाणी राहतील असा विचार ती करू लागले. भावे साच्या आज्ञेविना माझे न करीते पाणी ग्रहण. भाऊजींशी तुम्ही सांगून लावावे लग्न सौमित्रासे. आणि असं असणार त्या ठिकाणी माता सीतेला बोलू लागले की हे ताई आता तो आपण असणारा जावा जावा होणार आहोत, त्याच्यामुळे तुम्ही काय करा, हे तर असणार भाऊजी माझं काय ऐकणार नाही, पण तुमचं निश्चितच ऐकतील. तुम्ही असणाऱ्या भाऊजीला सांगा की हे असणार लक्ष्मणजी या ठिकाणी एकटेच आहेत आणि त्यांनी जर सांगितलं तर लक्ष्मण माझ्यासोबत लग्न करतील आणि लग्न झाल्यानंतर आपण सुखाने संसार करू. सीता म्हणे श्रीरामासे सौमित्र कष्टताये हरनिशी. सुंदर कांता जोडिले त्यासे मज वनवासे सांगा तिने. आणि अशा प्रकारे असणारा बायकाचा स्वभाव जो असतो तो थोडा भोळा असतो आणि त्याच्यामुळं सीता माता सुद्धा लाडीगोडीनं प्रभू रामचंद्रांना म्हणू लागल्या की हे प्रभू रामचंद्रा, तुम्ही काय करा, खरंच असणारी किती अत्यंत सुंदर अशा प्रकारची ही असणारी स्त्री आहे आणि त्याच्यामुळं लक्ष्मण सुद्धा असणारे या ठिकाणी एकटे आहेत. मग काय करा, लावून द्या ना लग्न या दोघांचं. लग्न लावून दिलं तर असणारे लक्ष्मणजी देखील आनंदी राहतील आणि आपल्याला देखील असणारा मला एक सुट्टी भेटेल, मला मैत्रीण भेटेल किंवा मला विजाऊ भेटेल आणि सगळं काम जे आहे ते सोपं होईल. श्रीराम पाये जव सुंदरे उलट बावल्या देखी नेत्री. हितव केवळ निशाचरे छळ नावारे आलीसे. आणि ज्या वेळेस असणारा ती प्रभू रामचंद्रासमोर असणारा शूर्पणखा गेली, शूर्पणखेला असणारा पाहिल्याबरोबर प्रभू रामचंद्राने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि डोळ्यात पाहिलं तर असणारा त्याच्या काही काळ्या भावड्या आहेत त्या उलट्या असणाऱ्या प्रभू रामचंद्राने दिसल्या आणि लगेच एका असणाऱ्या क्षणामध्ये प्रभू रामचंद्राने ध्यानात आणलं की ही असणारी स्त्री नसून ही निशाचरी अशा प्रकारे राक्षसी आहे असा विचार असणारा प्रभू रामचंद्र करू लागले. तिचा जाणवणे भावार्थ आठवणे बोले श्री रघुनाथ. माझा सौमित्री संकेत असे विपरीत एक सुंदरी. आणि त्यावेळेस असणारा प्रभू रामचंद्र असणारा बोलू लागले की हे सुंदरी, तू असणारा जे काही या ठिकाणी बोलू लागले आहेस त्याच्या असणारा विपरीत त्या ठिकाणी अर्थ किंवा विपरीत विचार माझा आहे आणि तो मी लक्ष्मणाला सांगतो असं प्रभू रामचंद्र बोलतो. पाठीसे लिहिल्या अक्षरासे आज्ञा माने सौमित्रासे. पत्र न माने व तयासे मुखवचनासे मानिना. आणि त्याच्यामुळं काय करावं लागेल की असणारा लक्ष्मणजी आहेत, मी असणार त्या ठिकाणी लक्ष्मणाला सांगतो आणि लक्ष्मण असणारा समोरासमोर काय ऐकणार नाही. लक्ष्मणजीला असणारा मी त्या ठिकाणी तुझ्या पाठीवर असणारा लिहून देतो आणि कारण जर पत्रावर लिहिलं तर तो असणारा माझं कधीच ऐकणार नाही. तुझ्या पाठीवर मी लिहितो आणि तुझ्या पाठीवर ज्यावेळेस मी लिहीन आणि ज्यावेळेस असणारा लक्ष्मणजी वाचतील त्यावेळेस असणार तुझा निश्चितच असणारा अंगीकार करतील असा विचार प्रभू राम सांगतो. आज्ञा मागता एका एक मूर्ते श्रीरामी विमुख. तिचे पत्र दाविता देख तेथे विमोह कम्या व्हावे. आणि अशा प्रकारे असणार ते जे प्रभू रामचंद्राने असं सांगितल्याबरोबर ती शूर्पणखा असणाऱ्या प्रभू रामचंद्रासमोर गेली आणि असणार पाठ करून त्यांच्याकडे उभं राहिले आणि सांगितलं की प्रभू रामचंद्र लिहू लागले आणि प्रभू रामचंद्राने तिला सांगितलं की ज्यावेळेस तू लक्ष्मणाला दाखवशील त्याच वेळेस असणार पाठ असणारा लक्ष्मणजीला करून दाखव आणि ते वाचल्यानंतर तुझा निश्चितच स्वीकार करतील. विमोकपणाचा सोहळा मुळेंचा आला माझ्या कपाळा. लग्न पत्रिका नदीसे डोळा श्रीराम भोळा म्हणू नये. आणि पुन्हा असणारा तिने विचार केला की काय माझा असणारा नशीब आहे
की ज्यावेळेस मी असणार माझा नवरा माझा अंगीकार करील त्यावेळेस मी असणार त्याला बघणार नाही. मी असणार विमुख अशा प्रकारचे असणार दुसरीकडे मी असणार दृष्टी केली असेल. आणि त्याच्यामुळे नाथ बाबा म्हणतात की जरी हे प्रभू रामचंद्रने असं केलं असेल तरी प्रभू रामचंद्र असणार भोळं समजू नका असं असणार त्या ठिकाणी बोलतात. दोघा छळावे हे माझे मता परे श्रीराम छळनासी नवे प्राप्त आपले कळून येदे वृत्त पत्रगुप्ता पृष्ठभागी. आणि अशा प्रकारे असणारा ती शूर्पणखा देखील विचार करू लागली की मी सुद्धा असणारा या दोघांना छळण्यासाठी आलेले आहे, परंतु हे असणारं पत्र न देता माझ्या असणारं पाठीवर त्यांनी लिहिलेलं आहे. मग हे माझ्यासोबतच असणारं काहीतरी कुटकारस्थान करू लागलेत की काय असाही देखील असणारा विचार त्या ठिकाणी शूर्पणखेला शिवून गेलेला आहे. पृष्ठभागी आज्ञा लग्न वने लक्ष्मण निर्दळीन मग निर्दाळा वया श्री रघुनंदन खर दुषार आणि असा असणारा विचार केला की पुन्हा असणारे जे काही शूर्पणखा आहे त्या शूर्पणखेला त्या ठिकाणी लक्ष्मणजी वनात घेऊन जातील, दूर जाऊन असणारे त्या ठिकाणी लग्नासाठी मागणी घालतील. ती असणारी मागणी घालील. आणि ज्या वेळेस प्रभू रामचंद्राने सांगितल्याप्रमाणे शूर्पणखा लक्ष्मणाला पाठ दाखवेल, पाठ दाखवल्याबरोबर असणार शूर्पणखा त्या ठिकाणी शूर्पणखेचा असणार त्या ठिकाणी लक्ष्मणजी विपरीत असणार तिचं काहीतरी करतील आणि पुन्हा तिचा काही वार घेऊन येऊन असणार खर दूषण त्रिशेला येतील आणि त्यांचाही निश्चितच घात करू असा असणारा विचार त्या ठिकाणी करू लागलेला आहे. पद्मपुरा निकटा निकटे श्रीराम मारी जेल राक्षस सुबटे सीता हिरोनी बोरटे नेन भेटे लंकानाथा. आणि पुन्हा असणाऱ्या त्या ठिकाणी पद्मपुराच्या जवळ जवळ प्रभू रामचंद्र असणाऱ्या त्या पद्मपुरातील सर्व राक्षस मारून टाकतील आणि मारून टाकल्यानंतर त्या ठिकाणी रावण येईल आणि पुन्हा सीतामातेला त्या ठिकाणी लंकेला घेऊन जाईल अशा प्रकारचा वृत्तांत होईल. श्रीराम दुबाहू मानुसा खर दुशार उग्र राक्षस श्रीरामा मारिता न लगे निमेष सीता लंकेश भोगिला. आणि अशा प्रकारे असणार त्यावेळेस म्हणजे मी शूर्पणखा बोलू लागले की मी जंगलात जाऊन लक्ष्मणाला मारेल आणि लक्ष्मणाला मारल्यानंतर असणारा या ठिकाणी खर दुष्येने येतील, प्रभू रामचंद्राला मारतील, रावण असणारा त्या ठिकाणी सीतामाईला घेऊन जाईल आणि लंकेत तिला भोगेल अशा प्रकारचा विचार ती करू लागले. पुत्र वैरे वदावा पुढे विचार केला निज निवाडे सलज्ज बोले सीते पुढे मज साकडे उडवले. आणि त्यावेळेस असणारा जी काही शूर्पणखा आहे ती शूर्पणखेने असणारा हा विचार केला की आता असणारा आपण हे सगळं अशा प्रकारे नियमित करू आणि नियमित करून असणारा अत्यंत लाजून त्या ठिकाणी माता सीते पुढे गेले आणि काय म्हणू लागले. नियम केला से भावेसे लग्न पत्रिका ते पाठीसे पाठी मोरा मी बैसू कैसे भाऊजी से तुम्ही सांगा. आणि त्यावेळेस असणारा जी काही शूर्पणखा आहे ती शूर्पणखा माता सीतेपाशी गेल्या आणि सीतेपाशी जाऊन सांगू लागले की मला असणारा हे जे भाऊजी म्हणू लागले की माझ्याकडे असणारं पाठ करून बस, तुझ्या पाठीवर असणारा मी पत्र लिहितो. तर मला असणारा अत्यंत लाज वाटू लागले. भाऊजीला असणारा म्हणावा की असणारं पत्र लिखीत द्या असणार अशा प्रकारे सीता मातेपाशी बोलतात. पाठी मोरे बैसता जाण लाजे जाईल माझा प्राण बाईजी सांगून आपण पत्र लिहून करी द्यावे. आणि बाईजी तुम्ही काय करा बाईजी तुम्ही काय करा की असणारा प्रभू रामांना बोला की मी असणाऱ्या त्यांच्या पुढ्यात बसणार नाही, त्यांच्याकडे असणारा पाठ करून जर मी बसले तर निश्चितच असणारा माझा त्या लाजेनेच जीव जाईल. स्त्रियांचे जिने लज्जायुक्त बाईजे जाणा तुम्ही समस्त प्रार्थून या श्री रघुनाथ पत्र लिखित करी द्यावे. आणि अशा प्रकारे असणाऱ्या बाईजी त्याच्यामुळे तुम्ही प्रभू रामचंद्राला सांगा बाईची लाज असणारी अत्यंत भयंकर असते, तिला असणाऱ्या लाजेतच मी असणाऱ्या मरून जाईल. मग यापेक्षा असणाऱ्या तुम्ही हस्तलिखित असणाऱ्या माझ्याकडे द्या अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी शूर्पणखा माता सीतेपाशी बोलतो. श्रीरामाचा निज भावार्थ पत्र दिदल्या वाचील अर्थ मग करू धावेला अर्थ केला विपरीतार्थ या लागे. आणि प्रभू रामचंद्राने विचार केला की आपण जर हिच्या हातामध्ये लिखित दिलं तर हिने ते वाचलं आणि वाचल्यानंतर मग सगळा घोळ होऊन जाईल. हे अत्यंत असणारा विपरीत अशा प्रकारचा आपल्या व्यतिरिक्त होईल असा विचार प्रभू रामचंद्र करतात. सौमित्रा ते वर उपासे तरे पत्र लिहू दे पाठीसे नाहीतरी जाऊन वनासे येईल मनासे तोवरे. आणि पुन्हा प्रभू राम असं म्हणल्याबरोबर प्रभू रामचंद्राने तिला सांगितलं
हे असणारा स्त्री आहे. तुला जर असणारा लक्ष्मणाबरोबर लग्न करायचं असेल तर असणारा हा एकच पर्याय आहे. नाहीतर असणारा तू इथून निघून जा आणि तुला असणारा जो वर पसंत असणारा या जंगलामध्ये करायचा तो कर. ऐसे ऐकून श्रीराम वचना उपसा बुकसे करे रुदन जळो त्या अनेकाचे वदन श्री लक्ष्मण निज पते. मग आता असणार असं म्हणल्याबरोबर एकनिष्ठता तिला दाखवायची असल्या कारणानं रडू लागले आहे आणि म्हणू लागले की हे प्रभू तुम्ही असणार भाऊजी असं काही बोलू नका. मी असणार त्या ठिकाणी त्या लक्ष्मणालाच असणार त्या ठिकाणी माझ्या मनातून पती केलेला आहे आणि त्याच्यामुळं मी दुसऱ्या कुणालाही असणार मला नवरा बनवणार नाही असा विचार करू लागले. भाऊजी शिवते तुमचे चरणा मी ताव पतिव्रता संपूर्ण प्राणपती श्री लक्ष्मण तुम्ही कठीण न वदावे. आणि हे भाऊजी तुम्ही असणार असं काही भलत सलत बोलू नका बरं. मला असणारा हाच असणारा लक्ष्मणच नवरा करायचा आहे. मला असणारा दुसऱ्या कुणालाच नका. मी दुसऱ्यासाठी जीव देईन पण असणारा केलं तर लग्न लक्ष्मणाबरोबरच करेन असा विचार बोलले. मग श्रीराम बोले धर्मवचना ज्येष्ठ भाव जय माते समान कनिष्ठ ते लेकरू जाण लाजे शिकारान असे ना. मग त्याच्यामुळे प्रभू रामचंद्राने पुन्हा सांगितलं की हे बाई तू असणार या सगळ्या गोष्टी तुझी इच्छा आहे ना. मग मोठी भाऊ जे असणार आई प्रमाण असते. मग मोठी असणारी जाऊ जी आहे ती आई प्रमाण असते आणि भाऊजी जो असतो तो बापा प्रमाण असतो. मग तुला असणार तू जर आमच्या लेकरासारखी आहेस तर तुला असणारा पाठ असणारा दाखवायला काय अडचण आहे अशा प्रकारचा विचार देखील प्रभू रामचंद्र बोलतो. मग श्रीरामा पुढे पाठीमोरे येऊन बैसले झडकरे पत्र लिहावे पाठीवरे आज्ञाधारे मी तुमचे. आणि असं बोलल्याबरोबर असणारा एकनिष्ठतेचं कारण दाखवायचं म्हणून पुन्हा लगेच असणारा शूर्पणखा म्हणली बरं ठीक आहे तुम्ही असणारा माझ्या मायबापाच्या ठिकाणी असाल तर मी असणारा निश्चितच बसते. आणि असं म्हणून प्रभू रामचंद्रासमोर असणारा पाठ करून बसले आणि प्रभू रामचंद्र असणारे काय लिहू लागले. शूर्पणखे चिन्ह पडे दृष्टे पत्र लिहिले कटिपृष्ठे पत्रे लिहे विकट गोष्टी सावधान दृष्टे अवधारा. आणि अशा प्रकारे असणारा प्रभू रामचंद्राने तिला असणारा आपल्या समोर बसवलेला आहे. तिला असणारा असं माग वळून सुद्धा असणारा बघून काही दिसलं नाही पाहिजे या हिशोबाने असणाऱ्या कमराच्या थोडं वरती आणि पाठीवरती प्रभू रामचंद्र काय लिहू लागले ते असणार निश्चितपणे ऐका. सहनासे कसकट गोष्ट वेगे करावे सरसपाट हाचीचा शेष पाठ आज्ञा वरिष्ठ हे माझे. आणि प्रभू रामचंद्राने असणाऱ्या तिच्या पाठीवर लिहिलेलं होतं की हे लक्ष्मणा तू असणार सर सकट असणारा नाक होट सगळं असणारं चपट करून टाक आणि कान जे आहेत ते कान सुद्धा असणार त्याचे कट करून टाक. अशा प्रकारचा जो काही आज्ञा आहे ते प्रभू रामचंद्राने त्या शूर्पणखेच्या पाठीवर लिहिली आहे. करू नये स्त्री हनना या लागेचा राखावा प्राण करावे नासिका छेदन हे सुलग्ना पैयेचे. आणि ही स्त्री असल्या कारणानं या स्त्रीचा आपल्याला घात करता येणार नाही. त्याच्यामुळं लक्ष्मणा तू काय कर नाक कान असणार याचं सर सपाट करून टाक. काय लिहिले पाठ्यसे हे तो नकळे शूर्पणखेसे वंदोने श्रीराम सीतेचे लक्ष्मणापासे ते आले. आणि अशा प्रकारे असणाऱ्या त्या प्रभू रामचंद्राने तिच्या पाठीवरती लिहिलं आणि पुन्हा असणारा उठून तिने आज्ञाधारकपणे प्रभू रामचंद्राचं नमस्कार दर्शन घेतलेलं आहे आणि माता सीतेचं देखील असणारं दर्शन घेतलं आणि आता लक्ष्मणापाशी गेलेली आहे. वेगी घेऊन या माळेसे वरो आले लक्ष्मणासे तो कोपला अतिशयसे निर्लज्ज होसे तू एक. असं केल्याबरोबर असणारा तिला आनंद वाटला की प्रभू रामचंद्राने काहीतरी चांगलं लिहिलेलं आहे म्हणून तिने आपल्या हातातली जी काही कमळाची माळ होती ती घेतली आणि पळतच जाऊन असणाऱ्या लक्ष्मणीच्या गळ्यात घालू लागली. त्यावेळेस असणारा लक्ष्मणी तिला धुसकून काय बोलू लागले. श्रीरामाच्या आज्ञेविना मेन करे पाणी ग्रहण चळ तुझे काळे वदन आज्ञेवेन वरू येसे. आणि त्यावेळेस ती लक्ष्मण जी असणारे तिला बोलू लागली की हे शूर्पणखे अरे तू असणारा काय उगाच माझ्या मागे पडलेली आहेस. तुला असणारा सांगितलं की प्रभू रामचंद्राची आज्ञा घेऊन ये. प्रभू रामचंद्राने जर आज्ञा दिली तरच मी असणारा तुझ्यासोबत त्या ठिकाणी पाणी ग्रहण करेल. परंतु बिना आज्ञेचा असणारा तू ते या ठिकाणी येऊन माळ घालण्याचा इच्छा करू लागली आहेस. अशा प्रकारे असणार लक्ष्मणजी तिला बोलली. भाऊजी बाईजी कृपाळू पूर्ण ते दिदले आज्ञापन परी तुम्हा पासे कठीणपण सांगेन कोण ते ऐका. मग शूर्पणखा बोलू लागली
की तुम्ही असणार बार त्या ठिकाणी भाऊजीच सांगता. ते भाऊजी आणि बाईजी हे अत्यंत कृपाळू अशा प्रकारचं असणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी असणार आपल्या दोघांच्या पाणीग्रहणासाठी अत्यंत असणार आनंदाने अनुमती दिलेली आहे असा विचार ती बोलू लागलेली आहे. भाऊजी श्याम सुंदर जगजेटे, बाईजे चापे कळी गोरटे, मज भेटली पंचवटी आज्ञा वाकुटे वरावे तुम्हा. आणि मी गेले होते असणार पंचवटीला गेले होते. जाऊन असणार भाऊजीला भेटले. अत्यंत श्याम सुंदर अशा प्रकारचा असणारा अत्यंत कृपाळू भाऊजी आहेत. आणि जी काही त्या ठिकाणी आमची बाईजी आहे त्या बाईजी देखील असणार चापेकळी सारख्या असणारा सुकोमल आणि बोलण्यास सुद्धा अत्यंत मधुर अशा प्रकारचे आहे. त्यांची जाऊन भेट घेऊन मी या ठिकाणी आलेली आहे आणि त्यांनी आपल्याला हो म्हणून सांगितलं असा असणारा विचार ती बोलू लागलेली आहे. तोंडीचे तोंडी आज्ञापना समित्र मने मानी कोण, तोंडीचे तोंडी होईल वरण सत्य जाण सुंदरी. आणि असं बोलल्याबरोबर लक्ष्मणजी बोलू लागले उगा असणार तोंडाने काहीतरी बोलू नको. मी असणार असं मानणार नाही. उगा तू असणार प्रभू रामचंद्र वेगळे बोलले असतील तू इथे येऊन काहीतरी सांगशील त्या बोलण्यावर मी असणार ऐकणारा नाही असं असणार बोलतो. माझा विश्वास नाही तुम्हासे जन्मकंठने पायांपासे, लटके बोलल्या चरणांचे मुख श्रीरामासे केवी डाऊ. आणि माझा असणारा जन्म तुमच्या सोबत जाणार आहे. मग लग्न झाल्यानंतर मी तुमच्याच असणारा अधीन राहणार आहे. मग मी जर तुमच्याच घरात येणार असेल तर मला असणारं खोटं बोलून कसं जमवल. मी असणारं सगळं जे आहे ते अत्यंत खरं सांगते असणारं बोलू लागले. थोर श्रमले ते वीरवनांते, चरण तळहाते न हाते, दोघे शयन करू एकांते, तेने विश्रांते पावाल. आणि हे लक्ष्मणा तुम्ही असणार या ठिकाणी वनामध्ये फिरून दमून प्रभू रामचंद्राची माता सीतेची असणार सेवा करून अत्यंत दमला असाल. आणि त्याच्यामुळे आता आपण काय करू अत्यंत असणार एका ठिकाणी जाऊ आराम करू आणि पुन्हा असणार त्या ठिकाणी सुखी हो असा विचार करू. लक्ष्मण म्हणे गोडीने बोला ना ते आता भाऊजी बोलत येत नाही. हा तेच म्हणलं एक दोन वेळा होऊ दे सुंदर जुळू दे हे बी करत करायचं. मगापासून म्हणाले बाळ कुठे म्हणून मजा होते. किती झालं? 55. प्रभु रामचंद्र भगवान की जय. लक्ष्मण